माझा सिनेमा जर रिलीज होत नसेल तर मी का करायचा, म्हणून मी म्हटलं थांबूया. पहिला एकमेव डिरेक्टर असेल, पहिलाच नाही की ज्याच्या ग्रँड रिहर्सलला सुद्धा राष्ट्रपती आलो. खरंय खरंय. मी सगळी साधारण विनोदी केली होती, कारण माझा आवाज खूप वाईट आहे. वाईट तुम्ही म्हणताय आहे. नाटक संपल्यानंतर अलकाजी सरांनी सगळ्यांना समोर बसवलं, मला प्रचंड फायर केलं. हे मोठे कलाकार आहेत जे मिथुन चक्रवर्ती सारखे कलाकार, ते खूप उशिरा यायचे सेटवरती. आत्ता सध्या जसं आहे तसं नव्हतं. नमस्कार, कॅचअपच्या सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. नवा कोरा एपिसोड. आणि आज आपले पाहुणे आहेत दिग्दर्शक, पटकथाकार, प्रकाश योजनाकार, नेपथ्यकार आणि शाहीर कुमार सोहनी. नमस्कार. कुमारजी, स्वागत आहे कॅचअपच्या या आमच्या कार्यक्रमामध्ये. म्हणजे इतका मोठा प्रवास त्यांनी आत्तापर्यंत केलेला आहे. याच वर्षी त्यांनी वयाची 70 सुद्धा पार केली आहे. पण या 70 वर्षामध्ये त्यांनी जवळपास 125 म्हणजे 125च्या आसपास नाटकं, चित्रपट, टेलिफिल्म, सिरियल्स असा सगळा संचार त्यांनी या मनोरंजन क्षेत्रातला केलेला आहे. आणि नुसती संख्या नाही तर त्या नाटकांची नावं, त्या कलाकृतींची नावं सुद्धा बघा. म्हणजे रातराणीसारखं नाटक असेल, अग्निपंखसारखं नाटक असेल, वासूची सासू किंवा कुणीतरी आहे तिथे, देहभान, मी रेवती देशपांडे, अशी असंख्य गाजलेली नाटकं ही त्यांनी दिग्दर्शित केलेली आहेत. एक रात्र मंतरलेली सारखा सिनेमा असेल किंवा पैसा 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 असेल, अनुराधा असेल, आहुती सारखा महत्वाचा सिनेमा, तर असे अनेक गाजलेले सिनेमे सुद्धा त्यांनी केलेत. आणि तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना, मना घडवी संस्कार ही सिरियल जी खूप गाजली दूरदर्शनवरती, तर ती सुद्धा त्यांनी दिग्दर्शित केलेली होती. याशिवाय बाकी सिरियल्स किमयागार सारख्या त्यांनी केल्या. आणि आता पुन्हा त्यांचा नाटकाचा प्रवास सुरू आहे. तर ह्याच सगळ्या प्रवासाबद्दल काय काय त्यांनी अनुभवलं, त्यांच्याबरोबर आपण तो सगळा प्रवास जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. कुमारजी, जसं मी आता म्हटलं, मना घडवी संस्कार ही तुमची गाजलेली सिरियल, तुमच्यावरती संस्कार जे नाटकाचे आणि गाण्याचे, तिथून मला वाटतं आपण सुरुवात करूया. हो, मुळामध्ये माझी आई संगीत विशारद. बर. त्यामुळे तिची अशी इच्छा होती की मी संगीत शिकावं, म्हणून आमच्या गांधर्व संगीत विद्यालयामध्ये मला तिने घातलं. मी वयाच्या 5व्या वर्षी असताना. आणि मी आईचे गुण असल्यामुळे, माझा आवाज चांगला असल्यामुळे, तालाची समज असल्यामुळे मी चांगलं गायला लागलो. माझी आई आणि वडील दोघेही जण राष्ट्रसेवा दल कलापथकातनं कामं करायचे. तर लीलाधर हेगडे एक दिवस आमच्या घरी आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की हा काय करतो माझं, ते एक गाणं म्हणून दाखव. मी गाणं सहज म्हटलं. मग त्याच्यावरती त्यांनी मला सांगितलं तू लोकगीत म्हणून. मग धनगर राजा वसाड गावाचा नाव मला त्यांनी शिकवलं आणि ते मी म्हणायला लागलो. आणि ते म्हणायला लागल्यानंतर मग कलापथकातनं मी कामं करायला लागलो. म्हणजे 17 मार्च 1961 रोजी रंगकर्मी म्हणून मी पहिलं पाऊल टाकलं. मी आज 64 वर्ष मी रंगकर्मी म्हणून आहे. आणि ती गोडी लागली. मग राष्ट्रसेवा दला कलापथकातनं कामं करत होतो. 62 साली जेव्हा चिनी आक्रमण झालं, त्याच्यानंतर दादा कोंडकेनी, शाहीर दादा कोंडकेनी चिनी आक्रमणाचा फार्स लिहिला. त्या फार्समध्ये मी काम पण करायचो. आणि त्याच्या आधी, फार्सच्या आधी गाणी असायची, त्याच्यामध्ये धनगर राजा, रामा होय अशी लोकगीतं पण सादर करायचो. पण त्यावेळेपासून मला नाटकाची गोडी वाटली. म्हणजे लहानपणी कोणी मला विचारलं असतं मी गायक होणार एवढंच सांगितलं असतं. पण गोडी वाढता 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 मी नाटकातनं, लोकनाट्यानं कामं करायला लागलो. दादा कोंडके, रामनगरकर, लीलाधर हेगडे अशा सगळ्या लोकांबरोबर त्यांना बघत बघत शिकत होतो. मग बालनाट्यातनं कामं करायला लागलो शाळेत जाताना. त्यावेळेला श्याम फडके ठाण्यात राहायचे, त्यामुळे मग त्यांच्याबरोबर नीलमपरी म्हणा किंवा एक होतं भांडणपूर म्हणा, ह्याच्यामधनं कामं करायला लागल्याने मला आणखी गोडी वाढत राहिली. बरं, गाण्याचा अंग असल्यामुळे गॅदरिंगमधला हमखास माणूस म्हणजे कुमार सोहनी. मुळामध्ये माझं नावच नरेंद्र कुमार सोहनी आहे. पण मला सगळं कुमार सोहनी म्हणायचं, त्यानंतर कुमार सोहनीच म्हणून राहिलं. फक्त पासपोर्टवरती माझं नाव नरेंद्र कुमार आहे. माझी आई नाटकातनं कामं करायची. म्हणजे 3 चोक 13 जे ओरिजिनल नाटक आहे, त्याच्यातनं ओरिजिनल मुकुंद कोठारेंनी त्यावेळेस बसवलं होतं ते. आणि माझ्या आईने काम केलं होतं. मला गोडी वाटत होती, त्याच्याबरोबर नाटकाला जात होतो. आणि लहान असून सुद्धा मी झोपायचो नाही, बघत राहायचो. आणि मला तेव्हा खूप प्रश्न पडायचे की ह्या वाक्याला हा माणूस इथे का गेला, ह्या वाक्याला इथे माणूस असं काय करतो, हा बसतो का. तेव्हापासून मला असं वाटायला की आपण याच्याबद्दल काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे असं. आणि अचानक मी मला वाटतं 72च्या डिसेंबरमध्ये घाशीराम कोतवाल आला. ठाण्यामध्ये मी राहायचो. आणि ठाण्यामध्ये तेव्हा गडकरी रंगायतच नव्हतं. मोहविद्यालय ठाणे आणि न्यू इंग्लिश स्कूल ठाणे या 2 शाळांच्या पटांगणामधनं नाटकं व्हायची.
आणि आम्ही असंख्य नाटकं बघायचो. ती फक्त रात्रीच व्हायची. आणि एक दिवस घाशीराम कोतवाल नाटक बघितलं. त्याच्या आधी मी सगळी व्यावसायिक अश्रूंची जडी फुले म्हणा, तो मी नव्हेच म्हणा, सगळी बघितली होती. पण घाशीराम कोतवाल बघितल्यानंतर मला वाटलं की काहीतरी असं आपण केलं पाहिजे. त्यावेळेला कसं असायचं की नाटक झाल्यानंतर लगेचच साधारण एक 3-4 महिन्यामध्ये त्याची स्क्रिप्ट यायची, पुस्तकं यायची. मी घाशीराम कोतवालचं पुस्तक घेतलं आणि मी ते वाचायला लागलो. मग माझं पाठ व्हायला लागलं. आणि गायक असल्यामुळे संगीतासह असं करत असताना मग मी असं मला वाटायला लागलं की आपण कारण त्यावेळेला राज्यनाट्य स्पर्धा ही एकच अशी गोष्ट होती की ज्याच्यातनं तुम्ही व्यावसायिक रंगभूमी देऊ शकाल. ठाण्यामध्ये अशोक साठे म्हणा किंवा केशवराव मोरे म्हणा किंवा यशवंत पालवणकर म्हणा, असे मोठे मोठे दिग्दर्शक होते. आणि राज्यनाट्य स्पर्धेमधून ठाणे केंद्रातलं अंतिमला जायचं आणि तिथे पहिलं बक्षीस मिळायचं प्रत्येकाचं ध्येय होतं. दुसऱ्या मित्रसहयोग ठाणे किंवा नाट्य मनवंत ठाणे अशा संस्था होत्या. त्यांच्यातनं कामं करायची तर आपल्याला काहीतरी फुटकं, आपली प्रकृती तशी जास्त अशी मोठी नाही, बरं लहान मोठं, मी 15-16 वर्षाचा होतो त्यावेळेला मी. मग काय करायचं? मग असं ठरलं की आपणच काहीतरी केलं तर. पाठीमागे दादा कोंडकेंची बरोबर कामं केलेली मुंबईची लावणी हे लोकनाट्य माझ्याकडे होतं. माझ्या घराच्या जवळच उज्ज्वला टकले नावाची मुलगी राहायची. नंतर सुरेश ठाकूर असे काही, संजय दीक्षित नावाचा माझ्याबरोबर कॉमर्सला असणारा मित्र होता तो. आम्ही सगळे एकत्र जमलो. जागा नव्हती. आमची गुरुदत्त टाईपरायटिंग आमची इन्स्टिट्यूट होती. त्याची रोज रात्री टेबलं बाजूला सरकवायची आणि तिथे तालीम करायची. आणि असंच असताना आमच्या एका मित्राने सांगितलं की मॉडेला वुलन मिलमध्ये सत्यनारायणाची पूजा आहे 4 मे 1973. तर त्या दिवशी आम्हाला सिनेमा वगैरे, पूर्वी सिनेमा दाखवायचे ना, तर आम्हाला काहीतरी वेगळा कार्यक्रम पाहिजे. तुम्ही मुंबईची लावणी कराल का? तर म्हटलं करूया. तर मी मुंबईची लावणी केली. मी स्वतः गायचो पण. उज्ज्वला टकले माझ्या बायकोचं काम करायची. त्याची गोष्ट थोडक्यात सांगतो. साताऱ्यामध्ये राहणारा माणूस एक जो मिल कामगार आहे, तो मुंबईला मिलमध्ये काम करतो. तो सध्या साताऱ्याला गेलेला आहे आणि तो म्हणतो की तो मुंबईला परत चालतो. तर बायको म्हणते की मी पण मुंबईला येणार. तो म्हणतो मुंबईला तू येऊ नकोस. ती म्हणते काय तुमच्या मुंबईमध्ये आहे काय? आणि मग तो सगळा प्रवास आहे मुंबईमध्ये काय काय आहे ते गीतरूपामध्ये त्यांनी सांगितलेलं. आणि संवाद पण आहे. साधारण एक संवाद असा तर ते लोकनाट्य आहे. आणि त्याचा प्रयोग झाला. प्रयोग अतिशय उत्तम झाला. त्याची आम्हाला पैसेही मिळाले. म्हणजे पहिल्याच प्रयोगाचे पैसे मिळाले आम्हाला. आणि असं म्हटलं की आता आपण यात लोकांनी मिळून एक संस्था केली तर सुरू. वसंत बापट म्हणजे कवी वसंत बापट नाही, वसंत बापट शिक्षक, आमदार शिक्षक वसंत बापट, ते माझे मावशीचे मिस्टर, आमच्याच इथे राहायचे, वाड्यामध्ये राहायचे. ते म्हणले की आपण तुम्ही अध्यक्ष व्हा. त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो. आणि मी सेक्रेटरी. आणि संस्थेची स्थापना झाली कला सरगम ठाणे. मग कला सरगम वाढत गेली. कला सरगममध्ये प्राध्यापक विजय जोशी जो आहे, प्राचार्य विजय जोशी आता रिटायर झालेले आहेत, तो आला. दिलीप पातकर आला. संजय दीक्षित तर होता. मग आम्ही नाटकं सुरू केली. मग आम्ही काका केशाचं सगळ्यात पहिल्यांदा नाटक केलं. लोकनाट्य केलं कुणाचा कोणाला मिळेल, व्यंकटेश माडगुळकरांचं. आणि असे प्रयोग करून पैसे मिळवत होतो. पण पहिल्या वर्षी आम्हाला तिथे एंट्री मिळाली नाही, कारण तुमची संस्था रजिस्टर पाहिजे, तुमचं या अशा सगळ्या गोष्टी पाहिजेत. पण 1975ला एक लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये एक जाहिरात आली, स्कॉलरशिप टू द यंग वर्कर्स इन डिफरंट कल्चरल फील्ड्स. मी त्याच्यासाठी अर्ज केला. आणि ती नॅशनल स्कॉलरशिप होती. 350 रुपये पर मंथ. तर मी केल्यानंतर त्यांनी मला पहिल्या राऊंडला सिलेक्ट केलं. पहिल्या राऊंडला सिलेक्ट केल्यानंतर त्यांनी मला पत्र पाठवलं की तुम्ही तुमच्या 2 रेफरीजची नावं द्यायची, ज्यांच्याकडे ते तुमच्याबद्दल माहिती विचारतील. त्याच्यानंतर 250 लोकं त्यांनी निवडली अंतिम फेरीसाठी. आणि 31 मार्च 1976ला दिल्लीमध्ये त्याचा इंटरव्ह्यू असं मला कळलं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये. तिथपर्यंत मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे, अलकादी आहेत तिथे, असं फक्त माहिती होतं. त्याच्याबद्दल डिटेल माहीत नव्हती. पण सुहास जोशी या तिकडनं शिकून आलेले आहेत तेही माहिती होतं. शशिकांत निकते शिकून आले तेही माहिती होतं. आणि त्या ठाण्यात राहायला, ती मुळातली पुण्यातली, पण ती ठाण्यात राहायला आली. आणि मग कला सरगमच्या संस्थांबरोबर कार्यक्रमांत ती यायची, त्यामुळे तिची ओळख होती. मी तिला जेव्हा दाखवलं, मला म्हणले अरे कुमार, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तुला ह्याच्यात प्रवेश मिळू शकतो, स्कॉलरशिप मिळाली तर तू जा. मग तिने मला डिटेल सांगितलं सगळं, अलकाजी कोण आहेत, काय आहेत, कसं आहे, काय काय करायचं. मग त्याच्यासाठी तयारी करायची काय काय ते त्यांनी सगळं दिलं होतं.
तर आम्हाला एक एक हिंदी एक मराठी असे दोन म्हणजे तुमच्या मातृभाषेतले एक आणि असे दोन उतारे करून मोनो ॲक्टिंग करायची होती आणि प्रश्न विचारायचे होते. आणि तिकडे गेलो म्हटलं आपण जायचं आहे तिकडे 31 मार्चला. 31 मार्चचा माझा वाढदिवस. तर आपण सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय मराठी माणसं काय विचार करतो, अरे आपलं कुठलं सिलेक्शन होतं आहे, कमीत कमी गव्हर्नमेंटच्या पैशाने दिल्ली तर बघून घेऊ. त्यांचं असं होतं की तुम्ही जो ॲप्लिकेशन करणारा जो असेल तो विद्यार्थी आणि त्याच्याबरोबर एकाची जाण्याचा खर्च ते करणार. मग आई वडील दोघंजणं, मी आणि माझा एक मित्र असे आम्ही चौघंजणं जायचं ठरवलं. मी तिकडे गेलो. सकाळी आम्ही बृहन महाराष्ट्र मंडळात राहिलो आणि सकाळी आम्ही तिथे गेल्यानंतर 9ची आम्हाला तिथे बोलवलं होतं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला. मी तिथे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही जा, तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही 5 वाजता संपेल आमचं साधारण. ते लोक बाहेर गेले कारण इथे थांबायचं नव्हतं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची बिल्डिंग आणि सगळा माहोल बघितल्यानंतर भारावून गेलो. अरे नाट्य शिक्षणासाठी एवढं मोठं इन्स्टिट्यूट असू शकतं. तिथली लायब्ररी म्हणजे एशियातली बेस्ट लायब्ररी आहे. हपकून गेलो. बरं माझ्याबरोबर 1-2 लोक होते जे मराठी बोलणारे होते. गजानन पांडे म्हणून नागपूरचा होता. तो होता. मला तसं 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. म्हणजे मी भरपूर नाटकं लोकनाट्य केलेली होती. पण त्याची पर्सनॅलिटी, त्याचा आवाज आणि मी सगळी साधारण विनोदी केली होती कारण माझा आवाज खूप वाईट आहे. वाईट तुम्ही म्हणताय पण तरी मला असं वाटतं की तो आवाज माझा म्हणजे नायकाचा आवाज नाही, माझी पर्सनॅलिटी पण नायकाची नाही हे मला माहिती होतं. त्यामुळे आपल्याला विनोदीत नाटकं करायचे, विनोदीत काम करायचे असं मी ठरवून ठेवलं होतं. गजानन पांडेला बघितल्यानंतर मी हपकून गेलो. त्याला गोल्ड मेडल, सिल्वर मेडल मिळालेलं राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आणि मला 1-2 सर्टिफिकेट होते फक्त. ठीक आहे बघूया आपण. संध्याकाळी 5 वाजले तरी माझा इंटरव्ह्यू होईच ना. हे लोक आले होते, त्यांना सांगितलं की तुम्ही थांबा. शेवटी 5-5:15च्या सुमारास मला बोलवलं. गेलो तर अलकाजी सर होते, कमलाकर सोनटक्के होते, MK रैना होते, BV कारंत आणि दिना पाठक. असे 5 दिग्गज होते. ते दिवसभराने कंटाळलेले होते. मी शेवटून 2रा-3रा वगैरे असेन. अलकाजी सरांनी तर माझी फिरकी घ्यायला सुरुवात केली. तू काय माणूस आहेस म्हणे, तू सिव्हिल ड्राफ्ट्समन आहेस, तू कॉमर्सचा ग्रॅज्युएट आता होतो आहेस, तुला नाटक करायचं, तुला नक्की काय करायचं असं म्हणून त्यांनी मला माझी खिल्ली उडवायला सुरुवात केली. मी त्यांचे उत्तरं व्यवस्थित देत गेलो. त्या काळामध्ये मोनो ॲक्टिंगमध्ये पुरुष असला की रायगडला जेव्हा जा की ते नटसम्राट, तोमी नवेस अशीच उतारे आणि बाह्य पुरुष हे असली, स्त्री असली किंवा मुलगी असली की ती फुलराणी किंवा शांतता कोर्ट चालू आहे. त्याने मला विचारलं तू कुठला हे करणार आहे. त्याने अशाच पद्धतीने नटसम्राट करणार का रायगड करणार. म्हटलं नाही, मी घाशीराम कोतवाल करणार. घाशीराम कोतवालमधलं जा घाशा करभाषा केला तुला कोतवाल हे मला पाठ होतं. ते आल्यानंतर अरे काहीतरी वेगळं आहे माणूस. मग तुगलकमधलं एक केलं. त्यांनी मला भरपूर प्रश्न विचारले. मग अलकाजी MK रैना विचारतो आप गा सकते हो क्या. माझ्यासाठी तो सोपा पेपर होता. मला त्यांनी पोवाडा म्हणायला सांगितलं. तू डान्स करू शकतोस का. डान्स करू शकतो कारण लावणी केली मी गाऊन डान्स करून दाखवली. असं करत करत माझा इंटरव्ह्यू झाला. जवळ माझा 45 मिनिटं इंटरव्ह्यू चालला होता. ते झाल्यानंतर मी घरी आलो. माझी कॉमर्सची परीक्षा होती ती दिली, विसरून गेलो. 1975 साली नाट्यदर्पण रजनी सुरू झाली. 76 साली त्यावेळेस 10 जुलैला दरवर्षी असायची. 10 जुलै 1976ला मी नाट्यदर्पण रजनीला गेलो होतो साहित्य संघ मंदिरामध्ये. त्या दिवशी माझ्या घरी पत्र आलं, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. ही नॅशनल स्कॉलरशिप होती. 250 लोकांमधनं 2 लोक निवडले होते. त्यातला पहिला होता निरंजन गोस्वामी जो पॅन्टोमाइम शिकण्यासाठी कलकत्त्याला गेला आणि 2 नंबरचा कुमार सोहनी. मी दिल्लीला गेलो. क्या बात. आणि ती 3 वर्ष तर ते मिळाल्यानंतर मी घरी आलो कारण त्या दिवशी रात्री शेवटची गाडी मिळाली नाही. पहाटे जेव्हा मी घरी आलो तेव्हा आईवडिलांनी दाखवलं मला हे मिळालं. खुश झाले सगळे लोक. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आईने सांगितलं की तू जायचं नाहीस. 3 वर्ष बाहेर राहणार तू तिकडे, तू जायचं नाहीस. म्हटलं की स्कॉलरशिप कारण त्याच्यामध्ये असा हा होता नियम होता की तुम्ही जर का मध्येच सोडून दिलं
तर तुम्हाला ते पैसे परत करायला लागतील गव्हर्नमेंटला. नाही ते पैशाचा प्रश्न नाही आहे, पण तू जायचंच नाहीस. मग इथे मी सुहास जोशीला मध्ये घातलं. सुहास जोशी आली आमच्या घरी. सुहास जोशीने माझ्या आईला समजावलं की तो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये नुसतं नाटक शिकायला जाणार नाही, तो कसं जगायचं हे शिकायला. तिथे वेगवेगळ्या प्रांतातली वेगवेगळ्या लोक येतील, त्यांच्याबरोबरचा त्याला एक्सपिरियन्स मिळेल, तू त्याला पाठव. बरोबर. मी तिकडे गेलो आणि ती माझ्या 3 वर्षातली अत्यंत गोल्डन इयर्स होती. क्या बात, क्या बात. त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. पण मला थोडं मागे परत आपण चिनी आक्रमणाचा फार्स जो आहे ज्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, आणि लीलाधर हेगडे तुम्हाला तिथे एक प्रकारे शिकवायलाच होते, पण त्यांनी तुम्हाला गाणं सुद्धा शिकवलं. त्याची एक झलक तुम्ही आम्हाला दाखवू शकाल का? म्हणजे लोकांनाही कळेल की मी सुरुवातीला शाहीर का म्हटलं ते. हो, त्याच्यामध्ये एक असं गाणं आहे, हिमालयाच्या शिखरावधुनी डोकावतोय. अरे हिमालयाच्या शिखरावधुनी डोकावतोय. कोण डोकावते? डोकावतोय हा लाल चिनी मुलूख आपला गिळायला टपलाय, बसलाय बगळा साधू आणि त्याचा कराया खुर्दा, त्याचा कराया खुर्दाने उठकेन मारदा. भागायचं नाही आता बसून शाने, त्याला मराठी मुलखाचं दाव पाणी. आता या गाण्यातले जे काही बोल आहेत ते शिकवत असताना तुम्ही कुठल्या शब्दावरती जोर द्यायचा, कसं बोलायचं, हे लीलाधर काकाने आम्हाला शिकवलं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे की त्या म्हणजे तुम्ही लहान होतात वयाने, त्यामुळे ते संस्कार त्या लहान वयातच तुमच्या 6व्या वर्षापासून तुम्ही. आणि समोर कोण आहे? दादा कोंडके, निळू फुले आहेत, लीलाधर हेगडे आहेत, त्यांचं सुद्धा काम बघताय आणि त्यांच्याकडून तुम्ही शिकताय. आता NSD बद्दल तुम्ही सांगितलं की तिकडे अलकाजी होतेच तुम्हाला शिकवायला. ते गोल्डन इयर्स म्हणजे कुठल्या अर्थाने होते? शिक्षण तर भरपूर मिळतच होतं, पण बाकी आणखीन काय काय अनुभव? सर्व दृष्टीने. म्हणजे काय झालं, तिथे क्लासेसमध्ये आम्हाला डान्स अँड मुवमेंट होतं. तर डान्स अँड मुवमेंटमध्ये भरतनाट्यमच्या आणि मुद्रा असायच्या. अच्छा. रीटा गांगुली म्हणून आमच्या टीचर होत्या, त्या मुद्रा शिकवायला लागल्या. मी म्हणलं या मुद्रा शिकवण्याला आम्हाला काय करायचं डान्ससाठी? तर त्याने त्याच्यावरनं जस्ट हे दिलं क्लॅरिफिकेशन, कसं त्याचा उपयोग होतो. ह्या मुद्रा ज्या आहेत त्या आपण जे जेस्चर्स वापरतो, त्या जेस्चरचा पत्ता काय, ही जी मुद्रा काय आहे ती कशी काय आहे, त्या मुद्रा आपण कशा कशा वापरतो, कुठल्या कुठल्या जेस्चरसाठी त्या वापरल्या जातात, जेव्हा आपण मायमिंग करतो तेव्हा कशा काय गोष्टी करू शकतो, याचा वापर कसा करता येईल, तिथपासून म्हणजे प्रत्येक विषयामध्ये मला त्यांनी म्हणजे थिअरी शिकवणं. आता आम्हाला क्लासिकल इंडियन ड्रामा, मॉडर्न इंडियन ड्रामा आणि वेस्टर्न ड्रामा असे होते. तर क्लासिकल इंडियन ड्रामामध्ये सगळे शकुंतलपासून सगळ्या गोष्टी होत्या, किंवा भरतमुनीचं नाट्यशास्त्र आम्हाला तिकडे शिकवलं, किंवा मॉडर्न इंडियन ड्रामामध्ये तेंडुलकर आहेत, बादल सरकार आहेत, मोहन राकेश आहेत, यांची नाटकं शिकवली. किंवा वेस्टर्न ड्रामामध्ये शेक्सपियर शिकवला, नंतर तुमचे चेकॉव शिकवला, इब्सन शिकवला, त्यांची नाटकं. आणि अलकाजी सर स्वतः जेव्हा शिकवायचे वेस्टर्न ड्रामा आम्हाला शिकवायचे, 3 सिस्टर्स त्यांनी आम्हाला शिकवलं. दुसरं म्हणजे एक दिल्लीमध्ये असल्यामुळे, कॅपिटल सिटी असल्यामुळे आम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारची नाटकं, जगातली नाटकं बघायला मिळेल. काबुकी हा थिएटर प्रकार आम्हाला तिथे बघायला मिळाला, किंवा बॅलेन्स बघायला मिळाले. आम्हाला ग्लोब थिएटर, रशियन थिएटरची कंपनी येऊन तिथे हॅमलेट आम्हाला बघायला मिळालं. नंतर टी अँड सॉसरचं ते आम्हाला चायनीज हे बघायला मिळाले. आम्हाला म्हणजे तुमच्याबरोबर कोण कोण होतं? माझ्या वर्गामध्ये अन्नू कपूर, माझ्या वर्गात गोपी देसाई, ज्ञान शिवपुरी, आत्ता अमरदीप कौर म्हणून जी आहे ती आहे, ही आत्ताच सिनेमामध्ये खूप गाजतात. असे युवराज शर्मा आहे. अन्नू कपूरला पण गाड्याची आवड. अन्नू कपूरने आम्ही रूममेट होतो. अच्छा. आणि मी गाण्याची आवड तर होती. अलकाजी सरांनी त्यावर्षी आमचं नौटंकी बसवलं. म्हणजे नौटंकी लैला, सांगित लैला मजनूची गोष्ट, पण नौटंकी प्रकार स्टाईलमध्ये, जसं आपला तमाशा असतो किंवा लोकनाट्य असतं त्या स्टाईलमध्ये. त्याच्यामध्ये अजिबातच डायलॉग नव्हते, सगळी गाणी असायची. आणि लैला मजनू जरी सिरियस गोष्ट असली तरी मी माशी तुला म्हटलं जसं की माझा एखादा आवाज आणि ह्याच्यामुळे मी विनोदी जास्त करू शकतो. आणि माझ्या बायोडेटामध्ये त्यांनी वाचलं असेल म्हणून कदाचित मी विनोदी जास्त केल्यामुळे अलकाजी सरांनी मला त्याच्यातलं बेहराम नावाची भूमिका दिली, जी विनोदी होती. मला गायचंच होतं, पण ती विनोदी पद्धतीने सगळी सादर करायची होती. आणि अन्नू कपूर आणि रघुवीर यादव हे दोघंजण मुख्य निवेदक. माझ्याबरोबरचे पहारेकरी कोण होते? मी जो भैराम म्हणून तो इकडला नायक होतो, त्यांच्याकडला सरदार होतो.
माझ्याबरोबरचे भालदार चोपदार होते अनुपम खेर आणि सतीश कौशिक. बर. म्हणजे माझ्याकडे एक असा फोटो आहे की मी मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि ते दोघं जण भालदार चोपदारमध्ये आहेत. एक दिवस असंच आमच्या अशा गप्पा चालायच्या. अनुपम खेर माझा खूप चांगला मित्र झाला होता सेकंड इयरला असताना, कारण त्यांनी पहिल्यांदा माझं रॅगिंग केलं होतं. अच्छा. NSDमध्ये असताना. पण रॅगिंग म्हणजे जसं आजकाल घाणेरडं स्वरूप असतं तसं नाही, नाटकातल्या माध्यमातलं त्यांनी रॅगिंग केलं होतं. त्यामुळे माझा तो मित्र झाला होता चांगला. आणि अशा जागी भंकस करता करता मी ज्या काही दिग्दर्शकांनी अलकाजी सरांनी ॲक्शन दिलं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळे ॲक्शन करून हास्य मिळवले. ओके. ते नाटक संपलं आमचं. नाटक संपल्यानंतर अलकाजी सरांनी सगळ्यांना समोर बसवलं. मला प्रचंड फायर केलं. तुला माहिती आहे का तू काय करतेस ते? हे नाटक फार्स आहे का कॉमेडी आहे का तुला माहिती आहे का? मग फार्स आणि कॉमेडीमधला डिफरन्स त्यांनी 15 ते 20 मिनिटांमध्ये विशद केला. ते मला फायर केल्याचं मला दुःख झालं नाही, पण मला एवढं मोठं ज्ञान त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने दिलं. कसं चालायचं असं प्रत्यक्ष करून दाखवलं. तू जे हे केलंस ते कशासाठी होतं? याच्यावरती लोक हसले हे चुकीचं आहे, हे तुला करायला नाही पाहिजे असं करून अशा पद्धतीने ना, म्हणजे प्रत्येक वर्षा मी बोलत राहिलो ना तर 3 वर्षासाठी मी बोलू शकेन. 2 गोष्टी महत्त्वाच्या मला आता ज्या लक्षात आल्या की तुम्ही तारीख आणि साल जे आहे ते अगदी अचूक सांगताय, म्हणजे ते तुम्हाला आठवतंय. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही ह्या ज्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आठवणी ज्या सगळ्या सांगताय त्या त्यांनी सखे सोबती नावाचं पुस्तक आहे जे त्यांचं आत्मचरित्रच एक प्रकारे म्हणायला पाहिजे, त्यात त्यांनी त्या सगळ्या लिहिलेल्या आहेत. त्यामुळे ते आपण सगळ्यांनी नीट वाचायला पाहिजे. सखे सोबती हे नाव लक्षात ठेवा. तुम्ही जसं म्हणालात की आपण अजून सलग खूप वेळ बोलू शकतो, पण मला वाटतं लोकांनी जर ते पुस्तक वाचलं तर त्यांना जास्त ते कळेल. पण तुम्ही आता ते सांगताय की हे सगळं शिक्षण तुम्हाला अलकाजी असतील किंवा इतर शिक्षक तिथे येत नंतर BV कारंत आले. पहिल्या वर्षानंतर BV कारंत आले. नंतर आमच्याकडे बॅरी जॉन जे आहेत, बॅरी जॉन पण आम्हाला होते. बॅरी जॉन शिकवायला होते. रामगोपाल बजाज शिकवायला होते. अभिनय शिकवायला होते. रीटा गांगुली या सगळ्या लोकांनी मला समृद्ध केलं, आगाढ ज्ञान दिलं. तिकडनं मी आलो परत मुंबईला आलो. आता मला वाटलं काय मी मुंबईचाच राहणार आहे, आता माझे दरवाजे खुले झाले, मी व्यावसायिक नाटकात दिग्दर्शक होणार. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा शिकून आलेलो आहे. पण एक मात्र मी केलं की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधनं आल्यानंतर मुंबईत येताना मी 2 निर्णय घेतले. तिथे पाहिलेलं किंवा तिथे केलेलं कुठलंही नाटक मुंबईत करायचं नाही. ओके. आणि दुसरं म्हणजे शिबिरं घ्यायची नाहीत. अच्छा. याचं कारण असं झालं होतं की NSDमधनं आल्यानंतर बऱ्याच मान्यवरांनी शिबिरं घेतली. हे शिबिरं घेणं चुकीचं नाही आहे, पण त्यावेळेला काही लोक आमची टिंगल करायचे, अरे हा शिबिराजा आहे. बर. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की माझ्या स्वतःमध्ये ती शिक्षण देण्याची म्हणजे शिकवण्याची मी प्रोफेसर नाही होऊ शकत, मी दिग्दर्शक होऊ शकतो, माझी कपॅसिटी नाही असे असेल म्हणून कदाचित. त्यामुळे मी असं ठरवलं की मी NSDमध्ये करणार नाही. तरीसुद्धा म्हटलं आपण दिग्दर्शन करायचं, आपण जाऊया काम मागायला. कलावैभवच्या मोहन तोंडवळकर आणि राजाराम शिंदे नाट्यमंदार यांच्या दोघांकडे गेलो. तुम्हाला खोटं वाटेल, मला त्यांनी चक्क हाकलून दिलं. बापरे. हाकलून दिलं म्हणजे असं गेट आऊट नाही म्हटलं. त्यांनी सांगितलं तुम्ही NSDमधनं शिकून आलेला आहात, ओके, तुम्ही स्वतःला सिद्ध करा. अच्छा. म्हणजे व्यावसायिक यश मिळालं असेल तर त्या माणसाला पुढे जाता येईल असं काहीच नाही. तुम्ही NSDमध्ये शिकून आलात ना, पण आम्हाला काय दाखवलं तुम्ही? तुमचं एखादं प्रोडक्शन दाखवा मला. अच्छा. माझी कला सरगम मी सुरू केलेली होती. कला सरगम विजय जोशी आणि बाकी सगळे लोक व्यवस्थित चालली होती. बरं, कला सरगम व्यवस्थित चालू आहे म्हटल्यानंतर मी शिकून आलोय, मीच डिरेक्ट करणार, हे मला पटत नव्हतं. परत आमचा गोल तोच होता की राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीतलं पहिलं बक्षीस मिळेल म्हणजे मी सिद्ध होऊ शकेन, मग मला तुम्ही द्याल. आणि तेव्हा ठरवलं जाईल. आणि तुला खोटं वाटेल की आज माझं हे 122वं आत्ता मी प्रोडक्शन केलं. मी एकदाही कुठल्याही प्रोडक्ट निर्मात्याकडे नाटक असो, सिनेमा असो, सिरियल असो, काम मागायला गेलेलो नाही. पहिला जो अनुभव घेतला त्याच्यानंतर ठरवलं नाही. ते साल होतं 1980. 1979 ते आजपर्यंत. आणि तुम्हाला कुसो पण म्हणतात ना? हां, त्याचं असं झालं की भक्ती बर्वेंबरोबर मी नाटक जेव्हा डिरेक्ट करत होतो रातराणी, तर त्यावेळेला असं झालं की भक्ती बर्वे माझ्यापेक्षा मोठ्या तर होत्याच, म्हणजे सगळ्याच दृष्टीने, वयाने पण मोठ्या आणि मानाने पण मोठ्या, कर्तृत्वाने पण मोठ्या.
तर त्या मला अहो कुमार म्हणायच्या. मग त्यावेळी मी म्हटलं अहो कुमार कसं वाटतं ना, अरे कुमार, कुमार म्हटल्यानंतर अरे असलं पाहिजे, अहो असूच शकत नाही, कुमार म्हणजे छोटाच ना. मग ठीक आहे. मग त्या म्हणल्या मी तुला कुसो हाक मारेन. कुमारमधला कु आणि सोहनीमधला सो, कुसो. तेव्हापासून मला भक्तिदायनी नंतर मला बरेच लोक कुसो म्हणतात. आणि मग मी कुसो फिल्म माझी स्वतःची संस्था पण मी त्याची स्थापन केली. क्या बात, क्या बात. पण मग त्या अर्थाने पुढच्या काळात तुम्हाला प्रल मयेकर जे नाटककार आहेत त्यांच्या नाटकांची एक चांगली साथ मिळाली म्हणा, किंवा त्याच्यामुळे तुम्ही आणखीन पुढे आलात. म्हणजे मला उत्सुकता ह्या गोष्टीची आहे की त्या नाटकांमध्ये प्रभाकर पणशीकर, श्रीराम लागू, आत्माराम भेंडे, म्हणजे एवढ्या मोठ्या कलाकारांनी त्यावेळेला तुमच्यावर विश्वास दाखवणं ही पण मोठी गोष्ट होती त्यावेळेला. याचं कारण झालं अथमनुष जगणं हे नावाचं नाटक. म्हणजे मला बक्षिसं मिळत होती. म्हणजे अरूपाचे रूप जेव्हा मी संस्था मुलींतर्फे केलं तेव्हा ते अंतिम फेरीला 3रं आलं होतं. म्हणजे मी एक पाऊल पुढे गेलो होतो. मग नंतर मी मास साबरीन केलं प्रल मयेकरांचं नाटक. तर प्रल मयेकर हा माणसाची ओळख अशी, जयवंत देसाईने मला सांगितलं की प्रल मयेकरकडे नवीन नाटक आहे, आपण जाऊया तिकडे. मी प्रलनकडे गेलो. मला म्हणलं की माझ्याकडे एक नाटक आहे मास साबरीन, तू वाच आणि मला सांग. ते मला ओळखत होते कारण मी NSD मधून आलेलं, त्यांना माहिती होतं सगळं. माझं त्यांनी अरूपाचे रूप वगैरे पण बघितलं होतं. तर मला म्हणलं की वाचल्या मी त्यांच्याकडे गेलो. मला म्हणले कोण डिरेक्ट करणार, तूच करणार ना? नाही म्हटलं मी अजून ठरवत आहे. आई याला कॉफी दे, तू गेलास तरी चालेल. म्हटलं म्हणजे काय? तू जर करणार असलास तरच मी तुला देईन. तेव्हा मला त्यांचा स्वभाव कळला. ते स्पष्ट वक्ते आणि अतिशय मी त्यांच्या प्रेमातच पडलो. मग मी त्यांच्याकडे गेलो. मग मी ठरवलं नाही म्हटलं मी करणार. तर ते मला म्हटलं की महासाहेब हे पण करताय, BST पण करताय, पण तू ठाणे केंद्रातनं कर, ते तिकडनं कर. दोन्ही केंद्रातनं नाटकं आली. त्यात मी अभिनय पण केला, मुख्य भूमिका. मी त्याच्यातलं अमान नावाची भूमिका होती ती केली. मयेकरांनी दोन्ही नाटकं बघितली. दोन्ही नाटकं फायनलला गेल्यानंतर त्या वर्षी मी आणखीन एक नाटक केलं, राजा इडिपस, न्यू बॉम्बे सर्कलतर्फे. ते पहिलं आलं महासाबरीन, दुसरं आलं ठाणे केंद्रातनं. म्हणजे दोन्ही नाटकं फायनलला गेली होती. म्हणजे यावेळेला मला माझ्या गोल गाठायला चांगला चान्स होता. पण त्याचं दुर्दैव असं झालं की BSTचं नाटक पहिलं झालं, कारण ABCD होतं. अच्छा. BSTचं नाटक पहिल्यांदा मास साबरीन झाल्यानंतर दुसऱ्या मास साबरीनमध्ये ते तुलना होणार आणि कसं असतं, पहिलं इम्प्रेशन झालेलं, गोष्ट कळलेली आहे. पण प्रल मयेकरांना माझं नाटक खूप आवडलं होतं. त्यांनी मला शब्द दिला, तुला एकट्याला देईन नाटक. आणि त्यांनी अथमनुष जगणं दिलं. अथमनुषनी माझं सगळं करिअर बदलून गेलं. अथमनुष जगणं म्हणजे काय की काही अमेरिकन्स बर्म्युडा ट्रँगलच्या शोधासाठी निघतात, त्यांचं शिपरेक होतं. तिथून त्यातले 5 ते 6 अमेरिकन्स एक मोटरबोट घेऊन एका आयलंडवरती उतरतात. आयलंडवरती मॅनिटर्स आहेत, सगळे वेगळी संस्कृती, नरभक्षक आहेत. त्यांचे वेश वेगळे, त्यांची हत्यारं वेगळी, त्यांची भाषा वेगळी. म्हणजे ही भाषा जगामध्ये नाही. अच्छा. लेखकांनी क्रिएट केलेली भाषा आहे. हे हा ता हा ना खुना ला हा हा, म्हणजे ते बघा त्या तिकडे जहाज लागलाय. अशा पद्धतीची भाषा असणारं नाटक हे मी वाचल्यानंतर मी अचंबित झालो. म्हटलं हे काय आहे. माझ्या नाटकाची प्रत्येक वेळेस नेपथ्य मी करायचं. प्रल मयेकरने मला सांगितलं की या नाटकातून नेपथ्य तुला चॅलेंज आहे, तुला खोटं वाटेल. अक्षरशः 15 मिनिटामध्ये त्याचं मी नेपथ्य केलं. त्याच्यामध्ये भरपूर लोकेशन्स होती. अच्छा. लेवल्सचं नेपथ्य, पण असं रिअलिस्टिक वाटेल असं नेपथ्य केलं ना त्याला. मयेकर खूप खुश झाले, कारण तो विवरांचा भुयारांचा असा प्रदेश असणारं, असं टेकाड्यावरती, कारण त्याच्यावरनं त्या टेकाड्यावरती ते लोक असतात आणि खाली समुद्राच्या किनाऱ्याला त्यांची मोटरबोट लागते. आणि तो संघर्ष आहे. आणि त्या नाटकामध्ये जवळजवळ 30 लोक होते. बापरे. त्याच्यामध्ये मयेकरांच्या BST मधले पण बरेच लोक आले. अरुण नालावडे ज्यांनी अमान केला होता त्यांच्याकडे, तो. नंतर बाजीराव पोपळकर, गिरणी कामगार. नंतर उदय टिकेकर माझा मित्र म्हणजे आम्ही पहिल्यापासून एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो, कारण त्याचं त्या वर्षी नाटक पण होतं. त्याच्या मित्रांचं नाटक होतं. नंतर प्रसाद कावले, मिलिंद गुरव, संजीव यशवंत कोलते नागपूरवरनं आलेला, असे सगळे लोक मान्यवर.
आणि जंगली लोक. एकतर मयेकरांकडनं त्या भाषेची एक डिक्शनरी तयार केली. गादा, गादा म्हणजे काय, खा. मग त्याप्रमाणे ॲक्शन जायचं ना. गादा गादा, आता ह्यात बुडवून का, मग हातून गादा. मयेकरांनी नुसती अशी शब्द रचना केली नाही, त्याच्या मागे काहीतरी त्यांचा विचार आहे. मग ते हा झीन या तुकनात, म्हणजे तुझे तुकडे तुकडे करेन. कळलं की नाही. अशा पद्धतीने त्यांच्याकडनं समजून घेतलं. अंतिम फेरीचा प्रयोग, बरं आधी प्राथमिक फेरीचा जेव्हा प्रयोग झाला तेव्हा ठाण्यातल्या सगळ्या संस्था ते बघायला आल्या होत्या. अंतिम फेरीचा प्रयोग जेव्हा होता, सांगतो तारीख 30 जानेवारी 1985. ते नाटक पहिलं आलं. ते पहिलं आल्यानंतर त्यावेळेला नाट्यावलोकन व्हायचं शुक्रवारी. त्याचं नाट्यावलोकन झालं, सुरेश खरेने केलं होतं. मी, प्रल्हाद मयेकर, आम्ही दोघं बोललो होत आणि बाकीचे सीन झाले. रविवारीच्या त्यावेळेला गडकरी रंगातून सुरू झालं, कारण 79ला सुरू झाला. तिथे डॉक्टर लागूंचा दुभंगचा प्रयोग होता. मी त्या प्रयोगाला गेलो. डॉक्टर लागूंची माझी ओळख नाही, की 2दा फक्त ते याला आले होते, आमच्या NSDमध्ये लेक्चरला आले होते. मी आतमध्ये गेलो, मस्त मस्त भेटलो वगैरे. डॉक्टर तुझं नाव काय रे, काल तू होतास ना नाट्यावलोकन बघितलं, तुझं नाटक खूप छान आहे. म्हटलं हो, असं असं आहे, त्या नाटकाचे प्रयोग व्हायला पाहिजे. मग आपल्या नेहमीचं रडगाणं, आम्ही 25-30 लोक आहोत, आम्ही हौशी आहोत, असं करतोय तसं करतोय, तू माझ्याकडे ये, उद्या ये. त्यांनी त्यांच्या घराचा पत्ता सांगितला मला. मी काही गेलो नाही. म्हणजे काय होणार आहे, डॉक्टरांना भेटून होणार काय. प्रत्येक प्रयोगाला खर्च 1000 रुपये होता असायचा त्यावेळेला. मी गेलो नाही. नंतर त्यांचा दुसरा एक नाटक आलं, आकाश पेलताना. त्याच्या पहिल्या प्रयोगाला मी गेलो, कारण राम मुंगी त्याचे दिग्दर्शक. राम मुंगी माझे चांगले मित्र, कारण ते स्पर्धकच होते आणि राष्ट्रसेवा दलात नाही. त्यावेळी सुहास जोशी पण आले. सुहास जोशी मला म्हणले चल आपण डॉक्टरना भेटू. म्हणलं मी भेटलोय त्यांना. नाही तू चल. डॉक्टरने मला, अरे तू आला नाहीस माझ्याकडे, तू उद्या तू आणि हे या मयेकरांना घेऊन ये. मी डॉक्टरांकडे गेलो, त्यांच्या घरी गेलो बांद्र्याला. मला म्हणले आधी मयेकरांचं अभिनंदन की तुम्हाला ही भाषा कशी सुचली, काय केलं, कसं केलं, उत्तम नाटक, उत्तम आहे, याचे प्रयोग झाले पाहिजेत तुम्हाला, काय खर्च येतो तुला. म्हणलं 1000 रुपये येतो. बरं. ते आतमध्ये गेले, त्यांनी 25,000 रुपये कॅश आणून दिले मला. बापरे. हे तुम्हाला परत करायचं नाहीस. या नाटकाचे प्रयोग झाले पाहिजेत. आणि माझं नाव हमी झाली मी तिथे, आणि माझं नाव सांगायचं नाही. अच्छा. माझं नाव नाही, मी दिलेत म्हणून सांगायचं. म्हटलं का, तेव्हा त्यांनी विरोध केला, अरे मला इन्कम टॅक्स माझ्या मागे आहे. पण म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की श्रीराम लागू यांनी त्यावेळेला हा नाही ऐक ना, पुढे जावं म्हणून. पण त्याच्या पुढली गोष्ट ऐक. मी म्हटलं पण डॉक्टर तुमचं नाव वापरलं आम्ही, तर चालेल का, तुला फायदा होणार असेल तर वापर. मग आम्ही डिक्लेअर केलं, डॉक्टर श्रीराम लागू सादर करत आहेत अथ मनुष्यगण. त्यांनी मला एक वलय प्राप्त झालं. राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतलं पहिलं आलेलं नाटक डॉक्टर लागू सादर करत आहेत, म्हणजे काहीतरी असेल. त्याचा परिणाम असा झाला, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नाटक सादर करायचं ठरवलं. आम्ही नाशिकला गेलो, तात्यासाहेब आले, कानेटकर आले. आम्ही पुण्याला गेलो, जब्बार पटेलाने बघितलं, पु ल देशपांडेंनी बघितलं, मोहन आगशेंनी बघितलं, अशा अनेक लोकांनी बघितलं. आणि 25व्या प्रयोगाला स्वतः डॉक्टरांनी बघितलं. इथपर्यंत डॉक्टरांनी बघितलंच नव्हतं नाटक. 25वा प्रयोग ठाण्यामध्ये गडकरी रंगायतनला झाला, तेव्हा विजय तेंडुलकर अध्यक्ष होते. विजय तेंडुलकरांनी ऑलरेडी पार्ल्याला बघितलेलं होतं. त्यामुळे माझ्या नावाला एक वलय आलं की कुमार सोनी आहे, दिग्दर्शक आहे. आता मला खरं वाटतं की माझ्याकडे कोणतरी येईल. तर डॉक्टरांशी बोलता बोलता या प्रयोगांच्या बद्दल आम्ही असं आज इकडे झालं, असं झालं, मी त्यांच्याशी जात होतो, संपर्क ठेवत होतो त्यांच्याबरोबर. ते मला म्हणले की तू एखादं आता व्यावसायिक नाटक का नाही करत. म्हटलं माझ्याकडे एक नाटक आहे प्रल्हाद मयेकरांचं, अग्निपंख नावाचं. ते त्याच्या आधी पण आमचं चाललं होतं, करायचं. त्याच्या आधी म्हणजे जस्ट लगेचच म्हणजे अथ म्हणून झाल्यानंतर लगेच प्रभाकर पणशीकरांनी मला विचारलं की तू आपण नाटक करूया. तर त्यांनी मला विचारलं, मी त्यांना स्क्रिप्ट दिलं. तर प्रभाकर पणशीकरांनी ते ॲक्च्युली ते लेडी ओरिएंटेड नाटक आहे अग्निपंख. तर त्यांनी काही बदल सुचवले, रोल वाढवून वगैरे मागवला.
तर प्रलंब मयेकरांनी म्हणले नाही. डॉक्टरांनी सांगितलं, म्हटलं डॉक्टर तो नाहीच म्हणणार, पण तरी आम्ही त्यांना दिलं डॉक्टरना. दुसऱ्या दिवशी त्यांचा मला फोन आला की तुम्ही माझ्याकडे दोघंजण या. मला वाटलं आता परत हे बदल सुचवणार किंवा काहीतरी मला वाढवून मागणार रोल वाढवून, कारण टोटल बाईसाहेबांचं नाटक होतं. मला म्हणले मी हे नाटक करायला तयार आहे. मला म्हणजे काय सुचेच ना, अरे काय करायचं काय म्हणजे. मग डॉक्टर तुम्ही काम करा माझ्या दिग्दर्शनाखाली. मी स्वतःच प्रोड्यूस करणार होतो, डिरेक्ट करणार होतो आणि संस्था मुलुंडतर्फे. पण ही बातमी कुठेतरी मधुकर नाईकांना कळली. मधुकर नाईक प्रलंब मयेकरांकडे गेले आणि प्रलंबांना सांगितलं की डॉक्टरांचं नाटक आहे, डॉक्टर नाटकात काम करतायत. सुहास जोशी आणि डॉक्टर हे नक्की झाले ते. तर कुमार सोनी काय करणार, त्याला तारखा कशा मिळणार, तो नवीन निर्माता आहे, त्याला तारखा फक्त फार फार तर गडकरीच्या मिळतील. त्यापेक्षा मी डॉक्टरांचा दुभंग केलेला आहे, मी करतो ते. ते म्हणलं की मी कुमारला विचारतो. त्यांनी मला म्हटलं मला काय प्रोड्युसर व्हायची हौसच नाही, पण मला कोणी नाहीच म्हणतं मी कोणाकडे जाणार नाही खरं. ते माझ्याकडे आले, मला म्हणले की तू करशील का. म्हणलं हो मी करेन, तुम्ही करा. मग झालं, सुरू झालं नाटक, सुरू झालं आणि त्यांनी इतिहास केला परत. खरंच आहे. आणि जसं आता त्यांनी सांगितलं श्रीराम लागूंबद्दल, तर डॉक्टर श्रीराम लागू, भक्ती बर्वे, लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश भाटकर आणि प्रलंब मयेकर यांच्याबद्दलच्या आठवणी आणि ह्यांच्या म्हणजे त्या सगळ्यांचं कुमार सोनी यांच्या कारकिर्दीतलं योगदान नेमकं काय आहे ते सगळं त्यांनी हमारी याद आएगी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. ते तुम्ही जरूर वाचा. मला वाटतं लागूंचा विषय निघाला तर आपण सामाजिक कृतज्ञता निधीबद्दल बोलायला पाहिजे, कारण तो खूप मोठा अनुभव असेल तुमचा. सामाजिक आंदोलनात काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मदतीसाठी म्हणा किंवा एक त्यांना कायमस्वरूपी एक रक्कम किंवा पगार स्वरूपात मिळावी, स्टायपेंड सारखी, त्याच्यासाठी. आणि तो सुद्धा सामाजिक कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असा असता का म्हणे. एक दिवस डॉक्टरने अग्निपंख चालू असताना मला बोलवलं आणि सांगितलं की तू लग्नाची बेडी नाटक वाचलंयस का. मी वाचलंय, माझ्याकडे पुस्तक आहे त्याचं. तर मग मला म्हणलं वाच आणि मला सांग. म्हटलं करायचं आहे. तर ते म्हणले आपल्या फेब्रुवारीमध्ये आपले प्रयोग असतील, 21 प्रयोग लाईनीत असतील आणि त्याच्यासाठी आपण जानेवारी आणि डिसेंबर असे 2 महिन्याची तालीम करायची. रोज संध्याकाळी 6 ते 9 माहीमच्या स्कूलमध्ये आपण भेटायचं. म्हटलं कास्ट कोण आहे. डॉक्टर लागू, सुहास जोशी, निळू फुले रोहिणी हट्टंगडी, भारती आचरेकर, सदाशिव अमरापूरकर, नंतर नाना पाटेकर अवधूतच्या भूमिकेसाठी आणि रश्मीच्या भूमिकेसाठी तनुजा. याचं दिग्दर्शन तू करायचेस, याचं नेपथ्य तू करायचेस, त्याची प्रकाशयोजना तू करायचीस आणि एक छोटीशी भूमिका तू करायचीस, जो नोकर असतो ना त्याची. मला काही कळेच ना, ह्या लोकांना मी डिरेक्ट करायचे. असं नाही वाटलं ना तनुजा म्हणजे कोणतरी नवीन असेल. नाही, त्यांनी सांगितलं तनुजा म्हणजे ती तनुजा. तनुजाने त्यापर्यंत नाटकात काम केलेलं नव्हतं. हे सगळे पण नाही कुठेच कधी, हे सगळे फक्त एका विशिष्ट कार्यासाठी म्हणून काम करण्यासाठी, आणि ते लिमिटेड प्रयोग 35 प्रयोग एकंदर करायचं ठरलं होतं. तेव्हा त्यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की एक लक्षात ठेवायचं की हे सगळे लोक बिझी आहेत, ते कधी येतील मला माहीत नाही. त्यांना जेव्हा वेळ येईल तेव्हा ते येतील. तेव्हा तुला नाटक बसवताना असं असलं पाहिजे की समजा एकदम 3ऱ्या प्रवेशाला असेल तर ते आले की तो बसून टाकायचा, एकदा वाचन करायचं बसायचं. बरं ते इतके मोठे म्हणजे हे कलाकार आहेत की त्यांना डिक्शन देणं हे करणं ते करायची आवश्यकताच नाही. बेसिकली बोलायचं त्याच्यातला प्रत्येकजण एक डिरेक्टर आहे. रोहिणी हट्टंगडी डायरेक्टर आहे, डॉक्टर आहे, सुहास आहे, सदाशिव तर होते त्यावेळेला गाजलेले. पण ते सुरू असताना अचानक नाना पाटेकरांचा असा प्रॉब्लेम झाला की त्याच वेळेला त्यांचा प्रतिघात नावाचा सिनेमा येत होतं, शूटिंग होतं, त्यामुळे ते बॅकआउट झाले. त्याच्यावेळी सुधीर जोशी आले. मी आमच्या NSDच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक पानामध्ये एक पान घालून ग्राउंड प्लॅन काढून सगळ्या रेखाडून ठेवल्या त्या. पण पहिल्या महिन्यात कोणीच आलं नाही, फक्त डॉक्टर लागू आणि मी. आम्ही आपल्याला बसायचो, वाट बघायचो कोण येते, एखाद दुसरा यायचा. पण एक सीनसाठी 2-3 असल्याशिवाय सीन वाचन कसं करणार, काय करणार. पण त्या काळामध्ये ना मी डॉक्टरांशी बोलत होतो. बोलता मला जिवंत आत्मचरित्र ऐकायला मिळालं.
डॉक्टरनी कशी नाटकं केली, काय काय केली, काय कसं केलं, हा माझ्यासाठी एक परिपाठ होता. बरोबर. मी पूर्ण रेडी होतो. बरं, तनुजाच्या घरी जायचं. उषा किरणमध्ये ती राहायची. उषा किरणमध्ये जाऊन तिला वाचून दाखवायचं. मग ती चांगली मराठी बोलते सगळं, पण काय आहे ती भाषा, प्रके अत्रेंची भाषा, म्हणजे जनरल बोलणं मराठी वेगळं आणि ती भाषेत नाटकातलं बोलणं वेगळं. बरोबर. मग ती ह्याच्यामध्ये लिहून घ्यायची, इंग्लिशमध्ये लिहून घ्यायची ती, रोमनमध्ये लिहून रोमनमध्ये ती लिहून घ्यायची. असं करता 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 नंतर मग ती जेव्हा तिला संवादाची कॉन्फिडन्स आला तेव्हा आणि सगळे लोक जमायला लागल्यानंतर आली, तेव्हा तिने मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, तू तो डायरेक्टर फिल्म काय. कारण कसं व्हायला लागलं, मी जेव्हा पहिला मी सीन बसवला तो निळूभाऊंचा आणि रोहिणीचा बसवला, जो सुरुवातीचा नाहीच आहे, तो दुसरा सीन आहे. बरं. तर मला म्हणलं ये तो फिल्म जैसा आहे, जे लोकेशन असेल ते करा, शूट करा. तेव्हा ती माझ्या मागे तू सिनेमा कर. पण तेव्हा मला पछाडलं होतं, कारण मी NSD मधनं जाऊन आलेलो, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधनं फक्त नाट्य शिक्षण आणि केंद्र सरकारने मला शिष्यवृत्ती दिलेली, असे काहीतरी ध्यास वगैरे सगळं असं होतं काय. मी काय म्हटलं नाही तिला, पुढे गेला. नाही, पण तुम्हाला डॉक्टर लागूंनी पण सांगितलं की तू आता सिनेमा कर म्हणून. काय झालं सांगितलं नाही तर घेऊन गेले तुम्हाला. पण मला त्याच्या आधी मला प्रेक्षकांना सांगायचं की आता हा सामाजिक कृतज्ञता निधीसाठी लग्नाची बेडीचा प्रयोग, त्याचे किती 35 प्रयोग झाले पूर्ण राज्यभरात. तर नेमके ते कसे झाले, त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या, हे मला वाटतं तुमच्या पुस्तकामध्ये आहे. पण लमाण या डॉक्टर लागूंच्या पुस्तकात सुद्धा तुम्हाला तो सगळा म्हणजे ती सगळी घटना आणि त्यांनी ते कशासाठी केलं होतं, त्याच्या मीटिंग्स कशा झाल्या होत्या, हे तुम्हाला त्याच्यात वाचायला मिळेल. मला वाटतं तो दौरा जो आहे तोच एक मला वाटतं फिल्मचा विषय आहे की तनुजा सारख्या अभिनेत्रीला पूर्ण राज्यभरात घेऊन जाणं आणि इतके सगळे बाकीचे कलाकार आणि त्यांची व्यवस्था बघणं, त्याच्या सुविधा तेवढ्या नाहीत आणि खरंच ते खूप मोठं काम होतं. म्हणजे ते तर त्याच लागून तुम्हाला नंतर ते घेऊन गेले किंवा त्यांनी सांगितलं की मी तुला घेऊन जातो एका दिग्दर्शकाकडे आणि तू सिनेमा करायला पाहिजेस. काय झालं, मी अग्निपंख नंतर माझ्याकडे लाईन लागली अक्षरशः. बरोबर. अग्निपंख केलं, रातराणी केलं, नंतर लग्नाची बेडी केलं, वासूची सासू केलं. वासूची सासूमध्ये दिलीप प्रभावळकर, म्हणजे माझ्या अभिनेते पण बघा, डॉक्टर लागू पहिल्या नाटकामध्ये डॉक्टर लागू, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, अरुण नलावडे, बाजीराव पोपळकर, मधुकर नाईक असे मान्यवर. दुसरं नाटक रातराणीमध्ये भक्ती बर्वे इनामदार. म्हणजे मी शाळेत असताना ज्या अभिनेत्रीचे नाटकं ती फुलराणी 1000 वेळा बघितलं अक्षरशः असेल, अशा भक्ती बर्वे, नंतर सतीश पुळेकर, नंतर अरुण नलावडे आणि चौथा उदय म्हैसकर. तिसरं लग्नाची बेडीची त्यासाठी कास्ट सांगितली. वासूची सासूमध्ये अश्विनी भावे, अविनाश खर्शीकर, दिलीप प्रभावळकर, अरुण नलावडे, प्रसाद कावले, अतुल परचुरे, माया गुर्जर, दिलीप गुजर, असे सगळे लोक. मी म्हटलं ना की तुम्ही कुणाबरोबर काम केलं नाही याची यादी तुम्हाला सांगणं सोपं आहे खरं तर. मी जंगली कबूतर पण केलं. हा, म्हणजे नाटकाची व्हरायटी होती अशी, फक्त असे जंगली कबूतरमध्ये निळूभाऊ, सुनीला प्रधान, मधु कांबीकर, हे अशी नाटकं केल्यानंतर डॉक्टर पण झालं होतं ते त्यावेळेला, वादग्रस्तही झालं होतं त्यावेळेला ते. आणि डॉक्टरने मला सांगितलं तू ते नाटकं करतेस तर सिनेमात जायला पाहिजे. म्हणलं डॉक्टर मी NSD मधनं आल्यानंतर, म्हणजे NSDचाच एक भाग म्हणून आमच्या तिकडली परीक्षा संपल्यानंतर इकडे आम्हाला 6 आठवड्यांसाठी FTIला पाठवलं होतं. तिथे टेलिव्हिजन आणि ह्याचे आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं 6 आठवड्यांचं फक्त. पण तसं नको आहे, मला कोणत्या तरी दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करते असिस्टंट म्हणून, जरा समजून घ्यायचं आहे. तेव्हा ते मला म्हणले की गुलजारांकडे पाठवतो. तुम्ही बघा ना, कोण कुमार सोनी सदर, काय संबंध त्याचा. अशा माणसाला डॉक्टर लागूनसारखा एक माणूस सांगतो की तुला गुलजारांकडे पाठवतो, म्हणजे खरोखर कमाल आहे. मला विलक्षण, मला काही कळत नाही त्याच्याबद्दल. म्हणलं ठीक आहे, मग रविवारी जायचं ठरलं. मी रविवारी सकाळी त्यांच्याकडे गेलो. मला म्हणलं आता आपण ब्रेकफास्ट करून जाऊया. मी थांबलो. तिने तो फ़ोन केला, आम्ही येतोय, आना हो तो आ जाओ, लेकिन अभी मैं कुछ फिल्म नहीं कर रहा हूँ, जब फिल्म शुरू होगी तो मैं उसको बुला लूँगा. ते म्हणले मग आता काय करायचं, तू एवढा लांबून आलास मुलुंडवरनं, मी तुला राजदत्तांकडे पाठवू का. त्यांनी फ़ोन केला, त्यांनीच केला फोन. ते राजदत्त पण त्यावेळेस त्या सिनेमा करत नव्हते. मग मला म्हणले की काय करूया बोल. एन चंद्रा, कारण एन चंद्रांचा हमलामध्ये ते काम करत होते आणि एन चंद्रांचा तेजाब सुरू झाला होता. अच्छा. मग मी म्हटलं एन चंद्रा पहिल्यांदा नक्कीच,
कारण मला कमर्शियल सिनेमा शिकायचा आहे. मला म्हणले फक्त मी येत नाही, तू जा. ते जुहूला राहतात, प्रकाश सोसायटीमध्ये राहतात. मी गेलो तिथे. मी तिथे गेलो एनचंद्रांकडे. तर एनचंद्र माझ्याबद्दल त्यांनी फक्त सांगितलं होतं. मला म्हणले मी तुला ओळखतो, तुझी बरीच नाटकं बघितलीत. म्हटलं कशी काय? तर शिवाजी मंदिरला त्यावेळेस दुसऱ्या मजल्यावरती CAचं ऑफिस होतं त्यांच्या. अच्छा. त्यामुळे ते CAकडे यायचे त्यांच्या चंद्राजी. आणि मग ते मग कधी कधी डोकवायचे. मग कधी कधी माझं त्यांनी अथमनुज बघितलं होतं, माझं त्यांनी अग्निपंख बघितलं होतं, रातराणी बघितलं होतं, वासूची सासू बघितलं होतं. त्यांनी मला डायरेक्ट सेकंड असिस्टंट म्हणून एन चंद्रानी मला सिनेमा शिकवला. तुम्ही तेजाबमध्ये मी पहिलं गाणं सोडून मी बाकी सगळं बराचसा सिनेमा मी होता, अगदी रिलीज सगळं शिकलं. पण तिथे अन्नू कपूर भेटलाच असेल तुम्हाला तेजाब? हो सगळे भेटलं. त्यावेळेस त्यांनी मला विचारलं ना, तू अभि थिएटर क्यों कर रहा है, तू इधर आ जा ना. हे मला अनुपम खेरनेही विचारलं होतं. जेव्हा तो अनुपम खेर तिकडनं आला होता सारांशसाठी, त्यावेळेस त्यांनी मला फोन करून विचारलं, तू क्यों नाही कर रहा है? नाही, हमारे यहाँ मराठी आमच्याकडे नाटक भरपूर आहे. मी त्या नाटकाच्या प्रेमाचं, कारण मला जिवंत कला जास्त. पण नंतर जसं जसं मी हे शिकत बघत गेलो ना, तसं मला वाटायला लागलं की आपण केलं पाहिजे. नंतर मी त्यांच्या हमलाचा पण ॲसिस्टंट होतो. युगंधरला सुरुवातीपासून झालो ॲसिस्टंट म्हणून. आणि त्यावेळेला असं व्हायला लागलं की खूप हे मोठे कलाकार आहेत जे मिथुन चक्रवर्तीसारखे कलाकार, ते खूप उशिरा यायचे सेटवरती. आत्ता सध्या जसं आहे तसं नव्हतं. सकाळची 9च्या शिफ्टला 3 वाजता काही कलाकार यायचे. मी चंद्राजीनं म्हटलं की बरं, मी त्याच्यासाठी बाकी सगळं बंद केलं होतं ना. नोकरी म्हणजे विदाऊट पेच चालू होती माझी. मग काय करायचं? मग ते म्हणले की माझा जो साऊंड रेकॉर्डिस्ट आहे ए राधास्वामी, जो ह्याला पण तेजाबला पण होते, ते तर नवीन सिनेमा करतायत, मराठी सिनेमा. कुठं कुठं शोधू मी तिला. त्यांच्याकडे तुझा तो चीफ असिस्टंट म्हणून मी गेलो. तो सिनेमा केला. त्याच्या प्रीमियरला सगळे आपले मराठी इंडस्ट्रीतले सगळे लोक भेटले मला. अनेक माझे मित्र भेटले. त्याच वर्षी याचा सिनेमा आला होता पुरुषोत्तम बेर्डेचा, हमाल दे धमाल. आदल्या वर्षी आला होता. कुमार तू का नाही करत पिक्चर. तर पिक्चर म्हणजे मी कोणाकडे जाणारच नाही, म्हणजे मलाच करायला हवा. मी मगाशी तुला म्हटलं तसं मी नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध जातो. जर का सध्या विनोदी चित्रपट चालू असतील तर मी विनोदी चित्रपट करणारच नाही. आणि त्याच वर्षी माझं नाटक आलं होतं कुणीतरी आहे त्याचे. मग मी ठरवलं की आपण सस्पेन्स पिक्चर करायचा. आणि मी सिनेमात गेलो. एक रात्र मंतरलेली. म्हणजे माझी गंमत अशी आहे की मी किती मोठ्या मोठ्या लोकांना दिग्दर्शित केलं. त्या सिनेमामध्ये 2 मोठे दिग्दर्शक, एक आशुतोष गोवारीकर आणि मकरंद देशपांडे. बरोबर. एक नाटकातला आणि एक सिनेमातला. हो. सिनेमातला तू नंतर झाला, पण त्यावेळेला पण त्याच वेळात अभिनय करता करता माझ्या लक्षात आलं होतं, कारण तो स्क्रीनप्ले लिहित होता. त्याचं काम चालूच होतं. म्हणजे सिनेमाचं त्याच्या डोक्यात त्याचा फिरतच होता. म्हणजे त्या सिनेमामध्ये पण अशी मोठी कास्ट होती. डॉक्टर लागू, निळू फुले, राहुल सोलापूरकर, मधुकर तोरडमल, संजय मोने, प्रशांत दामले, अश्विनी भावे, आसावरी जोशी, असे सगळे लोक होते. मग लाईन लागली सिनेमांची. आहुतीसारखा सिनेमा मग माझ्याकडे चालत आले सिनेमा. मग आहुती केला, नंतर अनुराधा केला. मग मार्केट कादंबरीवरती कोणी सिनेमा करू शकेल असं वाटणार नाही. तो मला संजीव करंबेलकरनी, ज्यांनी नाही प्रीत पतंगाची खरीवरती आहुती केला होता कादंबरीवरती. आणि तो अनिल कालेलकरनी लिहिला होता. नंतर अनुराधा हा अनिल कालेलच्या कथेवरती त्यांनीच लिहिला होता. इथपर्यंत मी बऱ्यापैकी स्थिर स्थावर. आम्ही एक महत्त्वाची गोष्ट ठरवली की मी जेव्हा सिनेमात गेलो तेव्हा 1990 मी नाटक बंद केलं. एका वेळेला एक गोष्ट. कारण मी नाटक पण करतोय, सिनेमा पण करतोय, अमुक करतोय, तमुक करतोय. याचं कारण असं झालं की ज्यावेळेला 1989 साली मार्चमध्ये नातीगुती आलं. त्याच्या आधी कलावैभवनी ते नाटक विजयाबाई करणार होत्या, पण विजयाबाईंचं काही काय माहीत नाही, त्यांनी ते केलं नाही. आणि त्याचं स्क्रिप्ट रेडी होतं तेव्हा मी रेल्वेत लागलो होतो मध्ये. इन द मीन वाईल मला ऑन कल्चरल कोटा म्हणून घेतलं. मी सांगतो काय, मी आल्यापासून एकही वर्ष असं गेलं नाही की मी ॲक्टिव्हिटी 12 महिने चालूच आहे. एकांकिका चालू आहेत, नाटक चालू आहे, रेल्वेच्या एकांकिका चालू आहेत, असं सतत मध्ये चालू होतं. मला नारायणपणी सांगितलं की त्यांच्याकडे नाटक आहे.
तू नातीगुती जाऊया. मोहन तेंडुलकरने मला विचारलं हे करणार का, तेव्हा मला खरं खूप आनंद झाला की ते मला विचारतात करणार का म्हणून. म्हटलं हो हो सिद्ध कर हो म्हणून सांगितलं हो. होतं. कारण त्याच्या आधी मी खूप चांगली नाटकं केली. बरोबर. त्यांनी मला म्हटलं सध्या काय करतोस. म्हटलं मी एन चंद्रांकडे ॲसिस्टंट आहे. नाही माझ्याकडे काम करत असेल तर ते सगळं तुला थांबवायला लागेल. एका वेळी 2 ठिकाणी लक्ष द्यायचं नाही. तू जर 2 नाटकं करत असला तर मी तुला परमिशन देणार नाही. म्हटलं नाही करणार मी. त्यामुळे मी ठरवलं की मी जेव्हा सिनेमात जाईन तेव्हा फक्त सिनेमाच करेन. मी 12 वर्ष जवळजवळ नाटकं केली नाही. 1990 ते 2002 फक्त. आणि तुला खोटं वाटलं प्रत्येक वर्षी एक सिनेमा झाला माझा. आणि मग 91 पासून मालिकाही सुरू झाली. संस्कार, मानसी, किमयागार अशा सतत चालू होत्या. टेलिफिल्म्स पण केल्या तुम्ही. टेलिफिल्म्स केल्या, त्याला अवॉर्ड्स पण मिळाली. हा सेकंड इनिंग जी सुरू झाली नाटकाची तुमची देहभानपासून, तर ती आता ती कशी सुरू झाली आणि मग सिनेमा तुम्ही सोडलात एक प्रकारे की आता नको आता. नाही सिनेमा सोडला नाही. सिनेमा सोडला नव्हता तेव्हा. पण मी तेव्हा बऱ्यापैकी, कारण त्या 12 वर्षामध्ये जवळ 11 सिनेमे मी केले. बरोबर. रेशमघाट सारखा सिनेमा मी केला. रेशमघाट म्हणजे रातराणीवरचा. बरोबर. रातराणीवरचं सुद्धा असं झालं की रातराणी जेव्हा मी केलं तेव्हा रातराणी जेव्हा ग्रँड रेसलला शफी नंदर आले होते. अच्छा. शफी नंदर आले, त्यांनी सांगितलं की ये मैं हिंदी में करना चाहता हूँ. म्हटलं आप म्हणजे ते नाही तू डिरेक्ट मिस करायचं पण तू हे करायचं मैं प्रोड्यूस करना चाहता हम तर्फे. म्हटलं हरकत नाही. म्हटलं ट्रान्सलेट कोण करणार, तर मयेकर म्हणले मी स्वतः करणार. मयेकरांनी उत्तम हिंदी केलं. त्याच्यामध्ये काही थोडी जुजबी चेंजेस ते शफीनी केले आणि रिहर्सल सुरू झाल्या. भक्ती बर्वे इनामदार आणि अरुण नलावडे तेच. पण 2 हिंदी नट घेतले त्याच्या संस्थेतले, एक अली राजा नामदार आणि चांद उस्मानदर. आणि त्याचे आम्ही ते प्रयोग सुरू केले. तो अनुभव तर विलक्षण होता. एक तर मला NSD सारखं रायटिंग करायला मिळालं. कारण NSD मध्ये आम्ही प्रोसिनियम नाटकं फार कमी केली. सगळी एरिना किंवा ओपन एअरची नाटकं केली. त्याच्यासाठी वेगळं डिझाईन. मला असं वाटलं मी NSD मध्येच काम करते. असं करता म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी हिंदी पण करत होतो. ते केलं मी. मला 7व्या नाट्य महोत्सवामध्ये, राष्ट्रीय नाट्य महोत्सवात जेव्हा अथमनुष गेलं तेव्हा श्रीराम सेंटरने मला सांगितलं की हे नाटक हिंदी तुम्ही करा नाटक. तेव्हा मी तिकडे जाऊन अथमनुष जगणचं इन्सान अभी जिंदा है केलं हिंदी. त्या लोकांबरोबर केलं ज्यांच्याबद्दल मला काहीच माहीत नव्हती. बरोबर. आणि ते नाटक तिकडे सुपरहिट झालं. कारण तिकडे 25 प्रयोग झाले की सुपरहिट हिंदीमध्ये. असा माझा प्रवास सतत चालू होता. मी सिनेमाचं विचारलं की सिनेमा नंतर करावासा वाटला नाही करा माझं चालू होतं. पण काय होतं, सिनेमा वर्षातला एक सिनेमा, सिरियल हे चालूच होतं ना. मला सारखे येत होते पण मला मनासारखं स्क्रिप्ट मिळत नव्हतं. हे सिनेमा चालत नाही म्हणून नाटक करते का, नाही. नाटक करायचं तर दणकी झाली. अभिराम बेडकमकरचं त्यांनी मला देहवानचं स्क्रिप्ट दिलं 2001 साली. मी वाचल्या म्हटलं की करूया. विलक्षण नाटक. पण त्यावेळेला मी परीक्षक होतो व्यावसायिक नाट्यस्पर्धेला. कारण मी सिनेमा करत असल्यामुळे मी व्यावसायिक नाट्यस्पर्धेला. दत्ता घोसाळकर मला तिथे भेटला. दत्ता घोसाळकर म्हणजे यदा कदाचितचा. तो गडकरीला मी एका नाटकाला गेलो. मास्तर, तो मला मास्तर म्हणायचा. मास्तर तुमच्याकडे एखादा स्क्रिप्ट आहे का. म्हटलं माझ्याकडे आहे स्क्रिप्ट. कॉमेडी आहे. म्हटलं नाही कॉमेडी नाही, वेगळं नाही, देवान. आम्ही ते वाचलं आणि तो चक्क हो म्हणला. म्हणजे मला आणि अभिरामला आश्चर्य वाटलं, यदा कदाचित करणारा माणूस हे नाटक कसं करतोय. करूया करूया असं चाललं होतं. ते पुढे जात होतं. मग अभिरामला म्हटलं काय करायचं आहे आता. म्हटलं तू दुसरं बघूया. म्हटलं मी नाही बघणार दुसरं. त्याला विचारतो तू करतोयस का नाही, का दुसरीकडे देऊ, असं अभिरामने विचारलं. नाही करायचं. फक्त 2 अटी आहेत माझ्या. 2 कोणतरी नाववाले पाहिजेत आणि टायटल बदला. म्हटलं 2 नाववाले पाहिजेत मी घेतो पण टायटल बदला नाही. देहवान ते देहवानच राहील. मग गिरीश शोकाणी हे केलं, नीना कुलकर्णी. आणि मी ज्या स्पर्धेत बघत होतो नाटकं त्यावेळी काही लोक, स्मिता सरोदे, शशांक सावंत, बरोबर, नंतर राजवाडे, ययाती राजवाडे, नंतर आमचे हे मुक्ता बर्वे होते त्याच्यात. हो. असे 7 जण आले. आणि ते नाटक करताना मी पहिल्यांदा सगळ्यांना सांगितलं की ज्या वेळेला रिप्लेसमेंट होईल त्यावेळेला नाटक बंद करायचं.
कारण त्या नाटकामध्ये 40 सेकंदामध्ये काळ बदल होतो. 1948 आणि ते 2002ला आलं, म्हणजे 2002. बरोबर. त्यामुळे असे स्विफ्ट होणार नाही. आणि असं कोण आहे तुम्ही बदलावर असं कोण चालणार नाही. खरं आहे. आणि मी तिथनं सुरुवात झाली. बरोबर. बट त्या नाटकाची गोष्ट नंतर मला कळली, ते नाटक बऱ्याच लोकांनी नाकारलं होतं. म्हणजे प्रतिमा कुलकर्णी होती, भक्ती बर्वे होत्या, पण काय 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 झालं मला माहीत नाही, पण ते नाकारलं होतं. आणि ते नाटक बाईंनी बघितलं, लताबाईंनी शिवाजीचा प्रयोग, आणि मला फोन केला. आधी आधी हां, बाकी कोणाला फोन केला मला माहीत नाही, पण कुमारनी आपलं सगळे अंदाज चुकवले आणि मला फोन केला की तू नाटक खूप चांगलं केलंस, हे नाटक माझ्याकडे होतं, मी करणार होते, माझं नाटक करायचं असतो. आणि बाईंनी मला नाटक दिलं क्षण एकपुरे. ओके. क्षण एकपर्यंत तुझ्या विना केलं. माझे इकडे सिनेमे चालू होते, पण सिनेमे चालू असताना 2009-10च्या सुमारास मी जो सिनेमा केला ज्याचं नाव गिल्टी होतं, मी त्याच्यामध्ये मी व्यावसायिक सिनेमे पण केले. लपून छपूनसारखा सिनेमा केला, किंवा बजरंगाची कमाल तर माझा सुपरहिट होता, तो पण प्युअर व्यावसायिक. बरोबर. म्हणजे मला न पटणारी गोष्ट मी त्याच्यामध्ये केली, ती 7 कडव्यांचं पॅरोडी सॉन्ग. पॅरोडी सॉन्ग पण मी केलेलं, पण तो व्यवसायाचा भाग म्हणून मी केलेला. मी तुला मगाशी जसं म्हटलं की मी जसे पाहिलेली नाटकं करत नाही, पण त्यात मी पाहिलेली नाटकं पण केली, पण ती काही कारणासाठी केली. शांतता कोर्ट चालू आहे सारखं शांतता कोर्ट चालू आहे सारखं नाटक केलं, भक्तीने घेऊन. किंवा मी अश्रूंची झाली फुले केलं, ते प्रभाकर पणशीकरांच्या आग्रहासाठी केलं. कारण मी किमयागार जेव्हा करत होतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रभाकर पणशीकर काम करायचे. तर ते मला म्हणले आता नाटक मी बंद करतोय, पण आता नवीन दृष्टी म्हणून तू कर ना, 25 प्रयोग तरी कर. त्या किमयागारमध्ये श्रेयस तळपदे होता, मी लाल्याची भूमिका श्रेयस तळपदे दिली, प्रसाद पंडितनी विद्यानंदची भूमिका केली, अरुण नलावडेनी शंभू महादेव केला, भारती पाटीलनी ही केली, सुमित्रा केली. आणि ऐकायला तुम्हाला नवल वाटेल, सचिन मोटेनी धर्माप्पा केला. सचिन मोटे उत्कृष्ट लेखक आहे, पण उत्तम अभिनेता आहे. तो माझ्या रेशमघाटमध्ये पण होता. असे माझे सतत चालू होते. पण मी जेव्हा मी गिल्टी नव्हता सिनेमा केला, गिल्टी एड्सवरचा सिनेमा प्रलमयकरांनी लिहिलेला, तेव्हा मला असं वाटायला लागलं की माझा सिनेमा जर रिलीज होत नसेल तर मी का करायचा. म्हणून मी म्हटलं थांबूया आपण. तो पिक्चर उत्तम झालेला आहे, तो फेस्टिवलमध्ये पण गेला, थर्ड आयमध्ये पण गेला, इकडे पण गेला, कोल्हापूरला पण त्याचा दाखवला गेला. पण प्रोड्युसरकडे ते रिलीज करण्यासाठी पैसे नसल्यामुळे तो प्रत्यक्षात तसा रिलीज झाला नाही. मग म्हटलं नको. आणि त्याच वेळेला मला नाटकांच्या ऑफर्स यायला लागल्या. म्हणजे नाटकं माझी चालूच होती. आणि म्हणजे म्हणजे 2011 पासून ते 2025पर्यंत या 14-15 वर्षामध्ये मी जवळजवळ 32-35 नाटकं केली. बापरे. मी त्यात सगळीच खरं तर महत्वाची म्हणायला पाहिजेत. म्हणजे अगदी किरण मानेने लिहिलं होतं उलट नाटक, अर्धसत्य सारखं नाटक. पण राष्ट्रपती भवन हे जे नाटक आहे ते त्याला नाटक म्हणायचं का त्याला एक अनुभव म्हणायचा का त्याला काय म्हणायचं. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष तिथे राष्ट्रपती भवनात जाऊन त्याचा प्रयोग केलात. राष्ट्रबद्दल थोडंसं सांगा. तो म्हणजे माझा म्हणजे एक मोठा एपिसोड तुझा होऊ शकेल एवढा काय झालं की राष्ट्रपतींचे PA त्यावेळचे आपले रामनाथ कोविंदांचे PA ते एकदा मनोज जोशीला भेटले आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रपती भवनवरती नाटक करायचे. तशी डॉक्युमेंटरी असू शकते, पण तसं नाही, नुसते बिल्डिंगबद्दल नाही, तिथल्या राष्ट्रपतींच्या कार्याबद्दल. बरं. जे राष्ट्रपती होऊन गेले त्या सगळ्यांबद्दल, त्यांच्याबद्दल, आणि त्यांनी राष्ट्रपती भवनमध्ये काय काय बदल केले. ओके. ह्याची सगळी एक गोष्ट तुम्ही तयार करा नाटक. पण याची फिल्म नकोय, ह्याचं नाटक फिल्म नको. अच्छा. कारण तो जिवंत अनुभव पाहिजे. आणि ते अभिराम भडकमकरकडे गेले. अभिराम भडकमकरनी त्याच्यावरती काम केलं भरपूर. अभिराम प्रचंड वाचन केलं आणि त्याने एक स्क्रिप्ट तयार केलं. स्क्रिप्ट तयार केल्यानंतर अभिरामनी मनोजनी मला मनोजची माझी आधी ओळख, कारण मी जे सुखांशी भांडतो आम्ही केलं होतं त्यावेळेला ते त्यांनी गुजरातीमध्ये त्यांनी केलं. अच्छा. तर त्यासाठी माझ्याकडे आला होता. त्याने त्याचे काही प्रश्न विचारले, माझ्या त्या शंकांचं मी निरसन केलं होतं. पण तेव्हापासून तो माझा फॅन झाला होता, कारण माझी तो बहुतेक नाटकं बघायचा. तर मला म्हटलं हे नाटक करणार का. म्हटलं करणार, पण आधी आपल्याला राष्ट्रपती भवनला जायला पाहिजे. मग राष्ट्रपती भवनला आम्ही गेलो.
राष्ट्रपती भवन आम्ही 2 दिवस फक्त फिरत होतो. मला म्हणलं काय काय कसं काय म्हणलं आधी कुठे करायचं ठरवूया. कुठे करायचं आहे, अशोक हॉलमध्ये करायचं का ह्या हॉलमध्ये करायचं का इथे करायचं. नाही म्हणलं इथे कुठेच होणार नाही. मग ते त्याच्या जवळच तो मोठा परिसर आहे सगळा. राष्ट्रपती भवन जिथे राष्ट्रपती सिनेमा नाटकं बघतात त्यांचं एक थिएटर आहे छोटंसं नाही बऱ्यापैकी मोठंच थिएटर आहे. ते आम्ही बघितलं आणि आम्ही नक्की केलं. मग म्हणलं आता मी सेट ठरवलं. त्याचं नेपथ्य पण मीच करायचं ठरवलं. काय झालं की राष्ट्रपती भवनमध्ये लेवल्सचं नेपथ्य केलं. त्याच्यामध्ये विविध ही लोकेशन्स आहेत. राष्ट्रपतींची केबिन असले पाहिजे कारण जर राष्ट्रपती असतील तर सगळं. मग मी ना LED स्क्रीनचं वापरायचं ठरवलं. याचं कारण सुरुवात होते 1912 पासून. बापरे. बर. मग राष्ट्रपती भवनाची बांधण्याला सुरुवात झाली तिथपासून. ते 17 वर्षात बांधलं गेलं. तिथे बांधणारा लटेन्स जो आहे तिथपासून त्याची सुरुवात होते. लटेन्सनी काय काय केलं, कसं कसं केलं, रिसर्च कसा केला, काय काय हे लटेन्स वगैरे सगळे आहेत त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यावर मग मी म्हटलं आपण याच्यावरती करूया, आपण शूट करायला पाहिजे. मी सेट साधारण जुजबी तयार केला. मग आम्ही एकदा शूटिंगसाठी गेलो. मुघल गार्डन होतं, राष्ट्रपती भवनांची केबिन होती, राष्ट्रपती जिथे बाकी मान्यवरांना भेटतात त्या गोष्टी होत्या, अशोक हॉल होता, नंतर जिथे पद्मश्री वगैरे देतात तो हॉल होता. आणखी अशी बरेच लोकेशन लेखकांनी लिहिलेली होती ती. तर प्रश्न असा आला की तर राष्ट्रपती भवनमधली राष्ट्रपतींची केबिन शूट कशी करायची. कारण राष्ट्रपती भवनच्या राष्ट्रपतींच्या केबिनमध्ये जायला परमिशन नाही आणि कोणी जाऊ शकत नाही. मग आम्हाला फक्त 15 मिनिटाची परमिशन मिळाली. मग आम्ही रेड कॅमेऱ्यावरती आम्ही करत होतो. अच्छा. तो कॅमेरा होईपर्यंतच किती वेळ लागणार. ते म्हणले तुम्ही बाकीचं करा. फक्त 3 का 4 लोक गेले. पटापटा शूटिंग केलं. 7व्या मिनिटाला ते आले. अहो म्हटलं 15 मिनिटं ना, आता आम्हाला क्लीन करायला लागेल ना पास. बापरे. आम्ही बाहेर पडलो. आम्ही घेऊन आलो आणि पार्ल्याला आम्ही रिहर्सल सुरू केल्या. मनोज जोशी यांनी त्यांच्याबरोबरच्या अनेक मान्यवर नटांना आम्ही त्या चेहरे बघत होतो सगळे. बरोबर. त्या चेहऱ्यांप्रमाणे सगळे आम्ही करत राहिलो. किती जण आहेत टोटल, मी कास्ट किती मोठी आहे? टोटल कास्ट होती 22 लोकांची, पण टोटल आमचं युनिट होतं 50 लोकांचं. बरोबर. आणि तो राष्ट्रपती भवनात प्रयोग. राष्ट्रपती म्हणजे असा मी पहिला एकमेव डिरेक्टर असेल, पहिलाच नाही. हां, पहिला पण असेल, एकमेव असेल की ज्याच्या ग्रँड रिहर्सलला सुद्धा राष्ट्रपती आलो. खरंय. त्या नाटकामध्ये शेवट असा असतो की तो सूत्रधार असतो. म्हणजे राष्ट्रपती भवन विचारतं. मनोज जोशी ते सूत्रधारचं काम करतात, पण तो सूत्रधार नाही, ते प्रत्यक्ष राष्ट्रपती भवन आहे. तो सूत्रधार विचारतो त्या लटेन्सला, तो तर मेलेला आहे, काय रे बाबा तुझं काय मत आहे या विषयाविषयी, काय राष्ट्रपती भवनविषयी काय मत आहे. तो म्हणतो मी व्हॉइसरायस हाऊस म्हणून चालू केलं, पण इथे आलेल्या 14 राष्ट्रपतींनी आपल्या ज्ञानाने, आपल्या संस्कृतीने, आपल्या वर्तनाने त्याचं मंदिर बनवलं आहे. इथे नाटक संपतं. ओके. पण म्हटलं पंच नाही मिळत. मग त्यावेळेला मला असं वाटलं की त्यावेळेला त्याच्यानंतर सगळे लोक राष्ट्रपती येतात, सगळे लाईनीतच येतात, ते उभे राहतात. तिथे राष्ट्रगान होतं. त्यावेळेला मी 3 प्रकारचे लाईट, ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन ठेवले आणि बॅकड्रॉप होता राष्ट्रपती भवनचा एक्सटिरियर. मग त्यावेळेला मी जेव्हा राष्ट्रपती भवनाचं राष्ट्रगीत सुरू होतं त्यावेळेला तर माझा कॅमेरा गेला झेंड्यावरती गेला आणि झेंड्यावरती राष्ट्रगान संपलं. हा प्रसंग मी लाईट केबिनमध्ये वरती होतो, खूप उंच होती ती केबिन. हा प्रसंग जेव्हा ग्रँड रिहर्सलला सुरू झाला, मी जेव्हा ते बघितलं, हा जेव्हा सीन सुरू झाला, तुम्हाला खोटं मी रडायला लागलो. माझ्या डोळ्यातनं अश्रू आले. मला असं वाटलं की मला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि माझं राष्ट्राचं राष्ट्रगीत चालू आहे. ते रडता मी धावत इकडे आलो. त्या ठराविक म्युझिकनंतर इथे आलो. तीच स्थिती माझी प्रत्यक्ष शोच्या दिवशी झाली. पण त्याचे नंतर प्रयोग कसे होणार, त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण काय, त्यावेळेला जो त्या प्रयोगाला विशेषतः राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींची पत्नी, अनेक मान्यवर, सुप्रीम कोर्टाचे जजेस आणि 20 राज्याचे राज्यपाल आलेले. त्यावेळेला आमच्या अनेक राज्यपालांनी आम्हाला
त्याचा प्रयोग करा असं सांगितलं होतं. पण खरं सांगायचं तर ते राष्ट्रपती भवनच्या हातात आहे, त्यामुळे त्याच्या परमिशन अमुक तमुक आणि नंतर बऱ्याच गोष्टी होत गेल्या, त्यामुळे ते सगळं राहून गेलं. पण तो एकच प्रयोग तिथे, एक प्रयोग तिथे झाला, जो त्याच्यात तुमच्यासाठी म्हणजे असा आयुष्यभराचं काहीतरी देऊन गेला. म्हणजे मला मी त्याची हे कंपॅरिझन करतो, लग्नाची बेडी, हा, राष्ट्रपती भवन. करेक्ट करेक्ट करेक्ट, बरोबर आहे. आणि राष्ट्रग्रंथ बद्दल काय, म्हणजे राष्ट्रग्रंथ ही परत काहीतरी एक वेगळा प्रयोग काहीतरी आहे. राष्ट्रग्रंथ आणखीन एक असा वेगळा प्रयोग आहे. संविधान ह्याच्यामध्ये खूप चर्चा चालू होती, काय संविधानामध्ये असं आहे. आता बेसिकली आपण संविधान म्हटलं की आपण म्हणतो काय संविधान म्हणजे आरक्षण, ते नाही आहे तसं. तर अभिराम भडकमकर आणि प्रसाद थोरवे या दोघांनी संविधानाविषयी एक नाटक लिहिलं आहे. म्हणजे संविधानामध्ये काय आहे, संविधानाची सुरुवात कशी झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे ते कसं दिलं गेलं, कोणी दिलं, त्याच्यानंतर त्यांनी किती लोकांनी काम केलं, आणि संविधानामध्ये जी कलमं आहेत त्या कलमांबद्दल काय काय आहेत, त्याचे काय काय उपयोग आहेत किंवा काय काय आहेत. संविधानामध्ये जे काही कलमं आहेत की 8 तासच हवेत कामगारांना, किंवा बालकामगार करू नका, किंवा आणखीन महत्त्वाचं म्हणजे लँड रिफॉर्म ॲक्ट आहे. अशा अनेक पैलूंवरती ते आजच्या काळामध्ये होतात आणि त्याच्यावरती हे होतं सगळं. आणि त्याला हे मी का केलं हे आंबेडकर स्वतः आज 2025 येऊन बोलतात. असं वेगळ्या पद्धतीचं नाटक आहे. म्हणजे त्याच्यावरती ते 2 तासाचं नाटक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 22 कलाकार, 16 लोकेशन्स आणि 51 टोटल कलाकार लोक असे आहेत. असा सगळा प्रकार आहे. संदेश बेंद्रेंनी अतिशय उत्तम नेपथ्य केलं आहे आणि मिलिंद जोशींनी त्याचं अतिशय उत्तम संगीत केलं आहे. त्याच्यात त्यांनी काही दोहे वापरलेत. दोहे म्हणजे दोहे स्टाईल, त्यांनी काव्य पण त्यांनी केलं आहे, गीत पण त्याचंच आहे, संगीत पण त्याचंच आहे. आणि हे प्रत्येक भारतीयाने बघितलं पाहिजे असं मला वाटतं. नाही, खरंच आहे. संविधान काय आहे समजून घ्यायचं असेल तर अशा नाटकांमधून ते जास्त लवकर समजू शकेल. जसं आता कुमारजींनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचं नाटकं ते करत राहिले, वेगळे विचार ते लोकांना देत राहिले. सिनेमा सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे केले आणि इतके पुरस्कार त्यांना मिळाले. म्हणजे संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. बाकी तर म्हणजे नाट्यदर्पण पासून जर आपण बघितलं, राज्य शासनाचे पुरस्कार त्यांना चित्रपटासाठी सुद्धा मिळाले, नाटकासाठी सुद्धा मिळाले. पण मगाशी तुम्ही वलय हा एक शब्द वापरलात, ते वलय अजून तुमच्या नावाला इतक्या वर्षानंतर सुद्धा का नाही? मला असं वाटतं की त्याला मी जबाबदार आहे. तुम्ही आज जर का नाटकाचा दिग्दर्शक कोण, तर कुमारस्वामी नाव येणार नाही. प्रत्यक्षात माझ्या इतकं काम करणारा आज कोणी नाही आहे. आणि म्हणजे सतत जो माणूस 50 वर्षात 70 वर्षाचा झाला त्याने 50 वर्ष काम केलेलं असेल, 20 वर्षाचा असेल तर. पण मी करोनाचे फक्त 6 महिने सोडले. बरोबर. आणि मला हार्ट अटॅक आल्यानंतरचे 6 महिने सोडले. तर मी सतत काम करते. आणि हे नुसतं काम म्हणजे संख्या, जसं मी सुरुवातीला म्हटलं की असं भारंभार नाही आहे ते काम. त्या प्रत्येक कामाला काहीतरी अर्थ आहे. म्हणजे अगदी आपण मगाशी सुखांशी भांडतो आम्ही सारखं नाटक, आपण त्याच्याबद्दल बोलायचं राहिलं विस्ताराने. खरं तर मी रेवती देशपांडे सारखं नाटक आहे की वेगवेगळ्या प्रकारची नाटकं जी आहेत. आणखीन एक मला महत्त्वाचं नाटक, माझ्या आता गेल्या 5 वर्षातलं महत्त्वाचं नाटक म्हणजे वीर सावरकरांवरचं सागरा प्राण तळमळला. सागरा प्राण तळमळला ॲक्च्युली आलो होतं 1977 साली. तेव्हा मी नेसीत होतो, मी ते बघितलं नव्हतं. आत्ता कोणी लिहिलेलं नाटक होतं ते? मधुसूदन कालेलकरांनी. जेव्हा माझं हे नाटक करायचं ठरलं, 3 अंकाचे 2 अंक करायचे हे तर स्वाभाविक झालं. त्यातल्या ज्या 2 कोर्ट केसेस आहेत त्या मी सध्या बाजूला ठेवल्या. त्यातले संवाद जे आहेत ते ठरवले. आणि मी असं ठरवलं की सुरुवात अशी करायची की स्वतः सावरकर खुर्चीमध्ये बसलेले त्यांच्या दादरच्या घरी, आणि ते सांगतात की 1857 पासून 1947 जो काय स्वातंत्र्य संग्राम झाला त्यात अनेक लोकांनी आपापलं कॉन्ट्रीब्युशन दिलं वगैरे वगैरे, ते असं आहे. आणि मी त्यातला एक, मी विनायक दामोदर सावरकर असं म्हणून सुरू होतं. आणि मग ते नाटक सुरू झालं. आणि मग नंतर ना डायरी सदृश्य किंवा निवेदन स्वरूप, कधी कधी ते रेकॉर्डिंगद्वारा, कधी कधी ते प्रत्यक्ष रंगमंचावरती येऊन, असं करत त्याला एक वेगळा परिमाण दिला. त्यांचे जे काही दोन्ही खटल्यांमधले जे काही त्यांचे स्टेटमेंट्स होते किंवा त्यांचे विचार होते ते सगळे ह्याच्यातनं असे पेरून असे त्याची गुंफण करून त्याची एक रंगावरती तयार केली. आणि तो माझ्यासाठी जिवंत अनुभव होता. त्याचे आम्ही आनंदवनला जेव्हा प्रयोग केले तेव्हा
म्हणजे काय काय वर्णू मी तुम्हाला. पण तुम्ही आता मगाशी म्हणालात मी जबाबदार आहे या गोष्टीला. हां, मी या गोष्टीला जबाबदार आहे की मी पुढे पुढे नाही केलं. हम्म. मी ग्रुप्समध्ये कुठल्या जॉईन नाही झालो. हम्म. मी कुठल्याही ग्रुपमध्ये आपल्या इंडस्ट्रीमध्ये ग्रुप आहेत, नाटकच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. बर. हे मान्य करावंच लागेल. ठराविक लोकांना काम देणार, ठराविक लोकांना देणार नाहीत. बर. पण मी माझा तुम्ही म्हणताय कलाकारांचे आहेत दिग्दर्शक कलाकार आणि सगळे असं. नाही, सगळे एक इंडस्ट्री. आता समजा आता मी कुठल्या माझ्याकडे PR नाही. आता तुम्ही मला सांगा, राष्ट्रपती भवनसारखं नाटक करून सुद्धा त्याची वाच्यता कुठेच नाही. माझे 100 प्रयोग 100 कलाकृती 2015 साली झाली होती, कुठेच नाही. मी 2015 साली एक फेस्टिवल केला, मला 60 वर्ष झाली होती ज्यावेळेला, आणि 60 वर्ष झाली हे महत्त्वाचं नाही, 100च्या पेक्षा जास्त कलाकृती पूर्ण झाल्या होत्या. आणि त्यावेळी मी 6 नाटकं केली. ती 6 नाटकांचा फेस्टिवल करता, जी सगळी रंगमंच ते चालू होती. ज्याच्या वेळेला 6 नाटकं चालू होती. देहबान चालू होतं, बरोबर. नंतर सुखांची बाणतो आम्ही चालू होतं, मी रेवती देशपांडे चालू होतं, त्या तिघांची गोष्ट नुकतं चालू होतं, जन्मरहस्य चालू होतं. अशी 6 नाटकं म्हणजे चालू होती. आणि 6 नाटकात मला अपेक्षा होती की इंडस्ट्रीनी काहीतरी त्याच्यावर विचार. त्यावेळेला ॲक्च्युली खरं असं होतं की मी त्याच्या 31 मार्चला म्हणजे 25 ते 31 मार्च असा माझा सगळा पिरियड होता. पण नेमकं 9 मार्चला मला हृदयविकाराचा झटका आला. तो करायचा का नाही असं पण चाललं होतं. पण शेवटी मी माझ्या घरच्या लोकांना माझा स्वभाव माहिती असल्यामुळे मी भयंकर चिडखोर आणि असं आहे, आता त्याचे त्रास व्हायला नको म्हणून मग तो फेस्टिवल आम्ही केला. 31 तारखेची पार्टी फक्त मी रद्द केली. मी त्यावेळेस सगळ्या इंडस्ट्रीला बोलवलं होतं, मला थँक्स म्हणायचं होतं या सगळ्या कलाकारांना, निर्मात्यांना, अभिनेत्यांना. तर ती माझी इच्छा आता मी 2023 साली पूर्ण केली, जेव्हा माझ्या दिग्दर्शक, कारण 4 मे 1973ला मी नाटकाचं दिग्दर्शन सुरू केलं आणि 4 मे 2023ला मला 50 वर्ष पूर्ण झाली दिग्दर्शक म्हणून. कारकीर्द तुमची 50 वर्ष झाली. तर त्या 50 वर्षानंतर मी एक फेस्टिवल केला. तर त्या 50 वर्षामध्ये 5 निर्माते, 5 लेखक, 5 अभिनेते, 5 अभिनेत्री, 5 तंत्रज्ञ, नंतर 5 असे लोक जे खूप मान्यवर आहेत पण ज्यांनी माझ्याकडे माझ्याबरोबर माझ्या दिग्दर्शनाबरोबर काम केलं आहे. ते म्हणजे आशुतोष गोवारीकर, मकरंद देशपांडे, नंतर तनुजा होती पण तनुजा त्या दिवशी आउट ऑफ टाऊन होती, नंतर तिसरा मनोज जोशी. असे 5 लोक आम्ही काढले होते. अश्विनी भावे आली होती, वर्षा उसगावकर आली होती, मोहन जोशी होते, असे अनेक. अरुण नलावडे तर माझा जोकर आहे, मी त्याला म्हणतो. अरुण नलावडेवर मी इतकं काम केलेलं आहे, हुकमी एक्का आपण म्हणतो तशा अर्थाने. आणि मला 2 लेखकांचे आभार मानायचे वाटतात, एक तर प्रल मयेकर आणि अभिराम भडकम. अभिराम भडकमकडचं देहबान केलं मी, सुखांशी बांधतो आम्ही केलं, नंतर याच दिवशी याच वेळी केलं, नंतर इसी दिन इसी वक्त केलं. त्या 3 दिवसाच्या ह्याच्यामध्ये मी याच दिवशी याच वेळी एका वेगळ्या पद्धतीने केलं. पहिला प्रवेश त्याच कास्टमध्ये मराठी, दुसरा प्रवेश हिंदी, तिसरा प्रवेश इंग्रजी, चौथा प्रवेश पुन्हा मराठी, 5वा प्रवेश हिंदी, 6वा प्रवेश इंग्रजी. हे याच दिवशी केलं. दुसऱ्या दिवशी माझा सिनेमा दाखवला गेला आणि तिसऱ्या दिवशी माझी मुलाखत घेतली प्राचार्य विजय जोशींनी. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझी बायको श्रद्धा सोहनी, म्हणजे जी उज्ज्वला टकले, जी उत्तम अभिनेत्री आहे. आणि तिने 1977, 78, 1900 लागोपाठ 3 वर्ष INT आणि उन्मेषला ॲशिस बर्निंग, नंतर सुनीला पारनामे शाळेत चालली होती आणि तमासगीर, अशा लागोपाठ 3 वर्ष पहिलं बक्षीस मिळालं. नंतर तिला मेडल्स आहेत. ती आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही दोघांपैकी एकाने ठरवलं की मीच फक्त करिअर करायचं, तिने नोकरी करायची, कारण तिला सारस्वत बँकेत नोकरी लागली होती, लग्नाच्या आधीच लागली होती जस्ट. त्याच्यावरनं अनेक मान्यवर, विजय केंकरे असो, लक्ष्मीकांत बेर्डे असो, असे सगळं मला दोष देतात की तू तिचं करिअर बर्बाद केलंस. तर असं काही नाही आहे. मी आज तुला या निमित्ताने मी सांगते, असं काही नाही. आम्ही दोघांनी ठरवलं, कारण तिने तिचं करिअर तसंही चालू ठेवलं. तिने सारस्वत बँकेच्या इंटर बँकमध्ये कॉम्पिटिशन केली आणि खोटं वाटेल तुम्हाला, ती ज्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते त्यात बक्षीस घेतल्याशिवाय येत नाही. क्या बात.
नाही, मला महत्त्वाचं हे वाटतंय की तुम्ही जरी आता इंडस्ट्रीबद्दल काही गोष्टी अशा सांगितल्या असतील आणि त्यामुळे तुम्ही मागे पडलात किंवा तुमचा PR नाही असं म्हणाला असाल, तरी निगेटिव्हिटी तुम्ही मनात ठेवलेली नाहीये. तुम्ही तुमचं काम तुमचं सुरू ठेवलेलं आहे. म्हणजे जसं आता सांगायला पाहिजे की कुणीतरी आहे तिथे पुन्हा एकदा रंगभूमीवर आलेलं आहे आणि त्याचे प्रयोग जोरदार चालू आहेत. पुढच्या कदाचित आणखीन 4-5 नाटकांची जुळणी त्यांच्या मनात चालू असेल आणि त्याचं कामही त्यांचं चालू नाही नाही, माझ्याकडे आत्ता मी तुला म्हटलं तसं मी जात नाही म्हणून आत्ता माझ्याकडे 4 नाटकं आणि 3 सिनेमाची स्क्रिप्ट रेडी आहे. बरोबर. मी वाट बघतोय. पण आता मी खरं सांगायचं तर मी तर ठरवलं आता मी जाणार आहे कुणाकडे, कारण मला ही नाटकं व्हायला पाहिजेत. माझ्याकडे डॉक्टर आनंद नाडकर्णींचं एक नाटक आहे चिंचोका. बर. माझ्याकडे रोहिणी निनावेचं एक नाटक आहे जीवन संध्या. बर. नंतर माझ्याकडे आणखीन एक नाटक आहे श्रीनिवास भडगेंचं. बर. त्याचं नाव आहे उर्मिला ते उर्मिला. ही एकदम वेगळी नाटक, वेगवेगळी नाटकं आहेत ही. खरंच आहे. माझ्याकडे 3 सिनेमे आहेत. अभिराम भडकमकरनी लिहिलेला तमाशाचा सिनेमा आहे. आनंद नाडकर्णी लिहिलेला एक सिनेमा आहे मेड फॉर इच अदर, नवरा बायको आणि मुलगा यांच्यावरचा सिनेमा आहे. आनंद नाडकर्णी लिहिलेला चिंचोक्यावरचा सार्थक नावाचा सिनेमा आहे. बर. रेडी आहेत माझ्याकडे. पण मी आता बहुतेक जाईन असं म्हणतोय, कारण नियम मोडावा. आता ती नाटकं यायला पाहिजेत आणि ते सिनेमे यायला पाहिजेत याच्यासाठी. आणि आता माझे 125 जे होणार आहे ते मी स्वतःच करतोय. ते जे मी पुस्तक लिहिलेलं आहे सखे सोबती, सखे सोबती नावाने, ज्याच्यामध्ये मी माझी गोष्ट सांगणार आहे. बर. माझी गोष्ट माझ्या बायकोपासून सुरू होते ॲज अ डिरेक्टर म्हणून, आणि ती तिच्यापर्यंतच संपेल. म्हणजे नाटकाच्या शेवटी त्या कार्यक्रमाच्या शेवटी मुंबईची लावणी जे आम्ही 50 वर्ष 52 वर्षापूर्वी केलं होतं त्यातला एक छोटासा प्रसंग असेल. आणि त्याच्यामध्ये काही लाईव्ह गोष्टी असतील, मी गाणी म्हणेन, काही गोष्टी सांगेन, काही माझ्या आवडत्या लोकांबद्दलचे क्लिपिंग्स असतील की मी ह्यांना डिरेक्ट करताना की त्यांचे काही असे महत्त्वाचे किस्से असतील की ज्यांच्यामुळे मी मोठा होऊ शकलो. बरोबर. आणि त्यांच्यामुळे मी आज उभा आहे. आणि ऑफकोर्स तुम्हा सगळ्या प्रेक्षकांमुळेच खरं तर, कारण इतक्या वर्षांपासून त्यांनी तुम्हाला साथ दिली आणि इतकी महत्त्वाची नाटकं तुम्ही जी आणलीत ती त्यांनी उचलून धरली. मला माहिती आहे की आपल्याला थोडक्यात चर्चा करायला लागली, पण जसं मी प्रेक्षकांना सांगितलं की सखे सोबती हे पुस्तक आहे. शिदोरी माझ्या नाट्यचित्र प्रवासाची हे पुस्तक त्यांचं आहे. त्याच्याशिवाय चौकट दिग्दर्शनाची म्हणून एक पुस्तक आहे. दिग्दर्शनाचं तंत्र आणि मंत्र त्यांनी त्याच्यामध्ये समजावून सांगितलं आहे उदाहरणासकट. आणि हमारी याद आएगी, हे 4 पुस्तकं तुम्ही वाचा. म्हणजे त्यात कदाचित त्याचं सार जे आहे ते ह्या मुलाखतीत थोडंफार आलंय असं मी म्हणेन. सर, तुम्हाला जाता जाता एक छोटीशी गिफ्ट तुम्हाला द्यायचे. प्लास्ट थ्राईव्ह हा ब्रँड आहे आणि महत्त्वाचं हे आहे की हे जे तुम्ही आता बघताय हे प्लास्टिकपासून तयार केलेलं आहे. सो टाकाऊपासून टिकाऊचं एक उत्तम उदाहरण आहे प्लास्ट थ्राईव्ह. हे डायरी कव्हर आहे आणि त्याशिवाय आपल्याकडे घरी कुंड्या असतात तर त्या कुंड्यांना पण कव्हर अशा पद्धतीने ते केलं जातं. ह्याच्याशिवाय बॅगा आहेत, हँडबॅग आहेत, त्यांचे बाकी अनेक प्रॉडक्ट्स आहेत. आणि प्रेक्षकांना मी सांगेन की प्लास्ट थ्राईव्हचे इतरसुद्धा ज्या वस्तू आहेत किंवा प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर प्लास्ट थ्राईव्हच्या या मी खाली दिलेल्या इंस्टाग्राम हँडलवर तुम्ही जा आणि तुम्ही त्या वस्तू बघू शकता. तर थँक्यू सर, तुम्ही आलात तर. आणि तुम्हाला जर आमच्या या चॅनलबद्दल, या मुलाखतीबद्दल काही सांगावंसं वाटत असेल तर तुम्ही आता जरूर सांगू शकता. कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत? खूपच छान, खूपच छान. खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच अशा पद्धतीची मोठी मुलाखत देतोय. पण याच्यानंतर तुम्हाला खूप मुलाखती द्यायला लागणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. ते एक प्रॅक्टिस झाली तुमची. तर थँक्यू व्हेरी मच. मी तू घेतलेल्या अनेक मुलाखती बघितलेल्या आहेत. अरे वा, थँक्यू. आणि त्यामुळे मनातल्या मनात मी असा विचार करत होते आपल्याला कधी बोलवत का नाहीत लोक. नाही, पण झाली मुलाखत हे महत्वाचं आहे. त्यामुळे थँक्यू. थँक्यू.